नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची एक अविश्वसनीय आणि तितकीच रोमांचक कहाणी जाणून घेणार आहोत. ही गोष्ट फक्त इतिहासाच्या पुस्तकातली नाहीये, तर ही ती कहाणी आहे जिने आजच्या आपल्या भारताला आकार दिलाय आणि जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. जरा विचार करा, आपल्या एवढ्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशासाठी एकच नियमावली बनवणं हे किती मोठं आव्हान असेल, नाही का? भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम खरंच इतकंच मोठं आणि गुंतागुंतीचं होतं. तर मग हा महाप्रवास नक्की घडला कसा? चला तर मग आपण त्या मार्गाचा मागोवा घेऊया, भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याला अगदी जवळून समजून घेऊया. चला, अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारताची राज्यघटना काही एका रात्री तयार झालेली नाही. ती अनेक दशकांच्या सुधारणा, संघर्ष आणि विकासाच्या एका लांबचक प्रक्रियेचा कळस होती. हो, या प्रवासाची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. ब्रिटिश काळात लागू झालेल्या अनेक कायद्यांचा आणि सुधारणांचा प्रभाव आपल्या अंतिम राज्यघटनेवर अगदी स्पष्टपणे दिसतो, जणू काही त्या कायद्यांनी आपल्या घटनेचा पायाच रचला होता. आता आपण थेट जाऊया 20व्या शतकाच्या सुरुवातीला. तो काळ होता जिथे भारतीयांना शासनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी पहिली पावलं उचलली गेली. पण गंमत म्हणजे याच पावलांनी काही नव्या आणि गंभीर समस्यांनाही जन्म दिला. यात 1909 आणि 1919च्या सुधारणा हे खूप महत्त्वाचे टप्पे होते. 1909च्या मॉर्ले मिंटो सुधारणांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू केले. एक असं पाऊल ज्याचे खूप दूरगामी परिणाम होणार होते. आणि त्यानंतर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी हीच पद्धत इतर समुदायांसाठीही वाढवली आणि प्रांतांमध्ये द्विशासन म्हणजेच दुहेरी शासन प्रणाली लागू केली. तर हे स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमकं होतं तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर निवडणुकीत मुस्लिम उमेदवाराला फक्त मुस्लिम मतदारच मत देऊ शकतात. 1909च्या कायद्याने हेच प्रत्यक्षात आणलं. याने काय झालं तर धार्मिक विभाजनाला कायद्याच्या चौकटीत बसवलं गेलं आणि जातीयवादाची बीजं पेरली गेली, जी ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचं एक उत्तम उदाहरण होतं. आणि ह्याच कारणामुळे लॉर्ड मिंटो यांच्या नावावर एक असा शिक्का बसला जो इतिहासात कायमचा राहिला. त्यांना जातीय मतदारसंघाचे जनक असं म्हटलं जाऊ लागलं, कारण त्यांनी सुरू केलेल्या या प्रथेने भारताच्या सामाजिक आणि राजकीय ऐक्यावर खूप खोलवर परिणाम केले. पण आता गोष्ट एका नव्या वळणावर आली. ब्रिटिशांच्या एका आव्हानाला प्रतिसाद म्हणून भारतीयांनी स्वतःची राज्यघटना तयार करण्याचा पहिला मोठा आणि संघटित प्रयत्न केला. आणि हाच प्रयत्न नेहरू अहवालाच्या रूपाने इतिहासात नोंदवला गेला. ही गोष्ट सुरू झाली 1928 मध्ये. सायमन कमिशन भारतात आलं आणि त्यात एकही भारतीय सदस्य नव्हतं. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. तेव्हा भारताचे सेक्रेटरी ऑफ स्टेट लॉर्ड बर्कनहेड यांनी एक आवाहन दिलं की तुम्ही सगळे भारतीय एकत्र येऊन एक घटना बनवून दाखवाच. आणि हे आवाहन स्वीकारून मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. नेहरू अहवालातील शिफारसी त्या काळाच्या मानाने खूपच प्रगतिशील होत्या. त्यात भारताला डोमिनियन स्टेटस देण्याची मागणी होती, 19 मूलभूत हक्क होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र मतदारसंघांना ठाम नकार देऊन देशाच्या ऐक्यावर जोर देण्यात आला होता. पण नेहरू अहवालावर एकमत काही झालं नाही. मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिम अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित नसल्याचं सांगत याला विरोध केला आणि आपले 14 मुद्दे मांडले. यात त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ चालू ठेवण्याची आणि मुस्लिमांसाठी अधिक प्रतिनिधित्वाची मागणी केली. आणि यामुळे राजकीय आणि जातीय दरी आणखीनच रुंदावली. आता आपण स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी पास केलेल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या कायद्यांकडे वळूया. या कायद्यांनी भारताच्या भविष्याची एक प्रकारे ब्लूप्रिंट तयार केली, पण दुर्दैवानं त्याचबरोबर विभाजनाची परिस्थितीही निर्माण केली. आत्ता मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. 1935च्या भारत सरकार कायद्याचा जवळपास 75% भाग आपल्या सध्याच्या राज्यघटनेचा आधार बनला आहे. हो, तब्बल 75%. महत्त्वाचं म्हणजे 1935च्या कायद्याने प्रांतांना बरीच स्वायत्तता दिली आणि आज आपण पाहतो त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल कोर्ट म्हणजेच आजच्या सुप्रीम कोर्टासारख्या संस्थांची पायाभरणी केली. अनेक अर्थांनी हा कायदा आधुनिक भारताच्या प्रशासकीय चौकटीला आकार देत होता. 1946 मध्ये अखंड भारत टिकवण्यासाठी ब्रिटिशांनी एक शेवटचा प्रयत्न केला, तो म्हणजे कॅबिनेट मिशन योजना.
पण ही योजना खूप वेगाने अयशस्वी झाली. मुस्लिम लीगने आपला पाठिंबा काढून घेतला आणि 16 ऑगस्टला प्रत्यक्ष कृती दिन पाळला गेला, ज्यामुळे देशभर भीषण दंगी उसळल्या आणि भारताची फाळणी अटळ झाली. आणि आता कथेचा क्लायमॅक्स येतो. भारताची फाळणी निश्चित झाली होती आणि आता भारतीयांवरच आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी एक नवीन राज्यघटना तयार करण्याची प्रचंड मोठी जबाबदारी आली होती. घटना समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, तर मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या. या आकड्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होती की घटना निर्मितीच्या प्रक्रियेत काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक असणार होती. या सगळ्या चर्चा, वादविवाद आणि विचारांना एका कायदेशीर आणि अंतिम दस्तऐवजाचं स्वरूप देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम मसुदा समितीकडे होतं. आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. त्यांचा निश्चय किती पक्का होता हे त्यांच्याच या एका वाक्यातून दिसतं. सामाजिक न्यायासाठी आणि समानतेसाठी असलेली त्यांची तळमळ यातून स्पष्ट होते. आणि हीच तळमळ आणि कटिबद्धता त्यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये उतरवली. आणि अशा प्रकारे अनेक दशकांच्या संघर्ष, चर्चा आणि त्यागातून आपण शेवटच्या अध्यायापर्यंत पोहोचलो. पाहूया या सगळ्यातून नेमकं काय निष्पन्न झालं. 1946 मध्ये स्थापन झालेल्या घटना समितीने जवळजवळ 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारली आणि त्यानंतर 2 महिन्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी ती संपूर्ण देशात लागू झाली. हाच तो दिवस आहे जो आपण सगळे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ही राज्यघटना म्हणजे केवळ कायद्यांचं पुस्तक नाही, तो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, नेत्यांची दूरदृष्टी आणि डॉक्टर आंबेडकरांसारख्या विचारवंतांच्या परिश्रमांचं फळ आहे. पण खरा प्रश्न हा आहे की इतका मोठा वारसा आपल्याला मिळालाय खरा, पण ह्या वारशाची मूल्ये जपण्यासाठी आज आपण खरंच प्रयत्न करतो का, यावर प्रत्येकाने. नमस्कार. विचार करा, एक देश जो नुकताच स्वतंत्र झालाय, विशाल आहे आणि इतकी विविधता आहे की विचारता सोय नाही. अशा देशासाठी एकच संविधान बनवणं हे खरंच एक प्रचंड मोठं, एक महाकाय काम होतं. आज आपण नेमक्या ह्याच ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेणार आहोत, ज्यानं आपल्या देशाचा पाया मजबूत केला. चला तर मग पटकन बघूया की आपण या प्रवासात कोणकोणते टप्पे पाहणार आहोत. सुरुवातीच्या आव्हानांपासून ते अगदी संविधानाच्या जन्मापर्यंत असे हे 5 महत्त्वाचे टप्पे आहेत. ठीक आहे, तो सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे आव्हान. हे काम नेमकं किती मोठं आणि किती गुंतागुंतीचं होतं हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. हाच तो प्रश्न होता जो त्यावेळच्या नेत्यांसमोर आवासून उभा होता. म्हणजे बघा, एका अशा देशासाठी एक नियमावली बनवायची जिथे शेकडो भाषा, हजारो जाती, वेगवेगळे धर्म, संस्कृती आणि या सगळ्यावर फाळणीची एक मोठी जखम, हे सोपं नव्हतं. आणि या एका प्रश्नाचं उत्तर शोधायला म्हणजे आपलं संविधान तयार करायला किती वेळ लागला असेल? तब्बल 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. विचार करा, प्रत्येक दिवस हा फक्त आणि फक्त सखोल विचार आणि वादविवादासाठी वापरला गेला. तर मग इतका मोठं काम करणारा कोण होतं? हे ऐतिहासिक काम कोणाच्या खांद्यावर सोपवलं होतं? तर ही जबाबदारी होती संविधान सभेवर. सुरुवातीला या संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. आता हे सदस्य कुठून आले होते? तर काही होते ब्रिटिश सरकारच्या थेट राजवटीखालच्या प्रांतांमधून, म्हणजे ज्याला आपण ब्रिटिश भारत म्हणतो, आणि काही होते त्यावेळच्या संस्थानांमधून जिथे राजे महाराजे होते. आणि ही निवड कशी झाली? तर कॅबिनेट मिशन योजनेनुसार साधारणपणे दर 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी असं ते गणित होतं. पण मग भारताची फाळणी झाली. जे प्रांत पाकिस्तानमध्ये गेले तिथले प्रतिनिधी साहजिकच संविधान सभेतून बाहेर पडले आणि त्यामुळे सदस्यांची संख्या 389 वरून कमी होऊन थेट 299 झाली. म्हणजे बघा, परिस्थिती जशी बदलत गेली तशी या सभेची रचनाही बदलली. आता एवढी मोठी सभा चालवायची म्हणजे नेतृत्व तर लागणारच ना. तर या सभेचं कामकाज काही महत्त्वाच्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली चालत होतं. अध्यक्षस्थानी होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी आणि घटनात्मक सल्लागार म्हणून सर B.N. राव यांनी खूप मोलाची भूमिका बजावली. आणि हो, पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. चला आता बघूया की हे सगळे लोक एकत्र येऊन काम कसं करत होते. कारण ही प्रक्रिया फक्त काहीतरी कागदावर लिहिण्यापुरती नव्हती. अरे बापरे, ही तर सखोल चर्चा, वादविवाद आणि मतभेदांची एक मोठी कार्यशाळा होती. आता एवढं मोठं काम एक हाती होणं शक्यच नव्हतं. म्हणून मग काय केलं तर वेगवेगळ्या समित्या तयार केल्या.
प्रत्येक समितीकडे एक विशिष्ट विषय म्हणजे कामाची विभागणी झाली आणि प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष देता आलं. आणि या समित्यांचं नेतृत्व जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आणि अर्थातच डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गजांकडे होत. पण ही प्रक्रिया काही नेहमीच गुण्यागोविंदाने पार पडली नाही. काही मुद्दे तर प्रचंड वादग्रस्त ठरले. उदाहरणार्थ, देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी या एका मुद्द्यावरून इतक्या तीव्र आणि भावनिक चर्चा झाल्या की प्रादेशिक मतभेद अगदी स्पष्टपणे समोर आले. यावरूनच कळतं की प्रत्येक निर्णय किती खोल विचार आणि वादविवादानंतर घेतला गेला. बरं, चर्चा आणि वादविवाद तर झाले, पण आता या सगळ्या विचारांना, या मंथनाला एका कायदेशीर दस्तऐवजाचं रूप द्यायचं होतं. म्हणजे विचारांपासून ते प्रत्यक्ष कलमांपर्यंतचा प्रवास. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. आणि या कामासाठी एक समिती होती जी सर्वात महत्त्वाची ठरली. ती म्हणजे मसुदा समिती. डॉक्टर B.R. आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने काय केलं तर सगळ्या चर्चा, सगळ्या शिफारसी एकत्र केल्या आणि त्याला एका सुसंगत कायदेशीर दस्तऐवजाचं रूप दिलं. हा मसुदा तयार होण्याची प्रक्रिया आपण खूप विचारपूर्वक ठरवली होती. बघा, आधी घटनात्मक सल्लागार B.N. राव याने एक प्राथमिक मसुदा तयार केला. मग मसुदा समितीने तो सार्वजनिक चर्चेसाठी प्रसिद्ध केला आणि लोकांना तब्बल 8 महिने दिले त्यावर मत मांडायला. किती लोकशाहीवादी दृष्टिकोन आहे बघा. त्यानंतर मग संविधान सभेत प्रत्येक कलमावर, अगदी प्रत्येक शब्दावर चर्चा झाली आणि मग 26 नोव्हेंबर 1949ला त्याला अंतिम स्वरूप मिळालं. आणि ही चर्चा किती सखोल होती याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरून येईल. तयार रहा. एकूण 7,600 पेक्षा जास्त दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी तब्बल 2,473 दुरुस्त्यांवर प्रत्यक्ष संविधान सभेत चर्चा झाली. म्हणजे विचार करा, प्रत्येक पैलू किती बारकाईने तपासला गेला असेल. तर मग इतक्या मेहनतीनंतर, इतक्या चर्चांनंतर अखेर तो क्षण आला. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. बघूया की या सगळ्या परिश्रमाचं फळ काय मिळालं आणि त्याचा देशाच्या भविष्यावर काय परिणाम झाला. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी भारताने स्वतःला एक नवीन कायदेशीर चौकट दिली, आपलं संविधान स्वीकारलं. आणि या मूळ संविधानात काय होतं तर एक प्रस्तावना, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे. हाच तो दस्तऐवज जो आपल्या देशाच्या प्रशासनाचा आधार बनला. पण एक मिनिट, संविधान सभेचं काम फक्त संविधान लिहिण्यापुरतं मर्यादित नव्हतं बरं का. त्यांनी इतरही खूप महत्त्वाची कामं केली. आपला राष्ट्रध्वज स्वीकारला, राष्ट्रकुळ सदस्यत्वाला मान्यता दिली, आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत निवडलं आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड ही याच सभेने केली. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी राष्ट्रनिर्मिती केली. आणि मग अखेरीस तो दिवस उजाडला, 26 जानेवारी 1950. या दिवशी आपलं संविधान पूर्णपणे लागू झालं आणि भारत एक प्रजासत्ताक बनला. हाच तो दिवस जो आपण सर्वजण दरवर्षी मोठ्या अभिमानाने प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर या नमस्कार, आजची गोष्ट आहे भारताच्या कायदेशीर इतिहासाची. पण थांबा, ही गोष्ट फक्त इतिहासाची नाहीये, तर ती भविष्याची सुद्धा आहे. कारण ही कहाणी एका अशा वळणावर येते जिथे ती थेट जोडली जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, म्हणजेच AIला. तर मग प्रश्न असा आहे की एखाद्या देशाची जी मूळ ओळख आहे, जी मूळ तत्त्व आहेत, ती एका साध्या कायद्यानं पुसून टाकता येतात का? हाच तो विरोधाभास आहे, जिथे एका संविधानाला बदलत्या काळानुसार जुळवून घ्यायचं असतं, पण त्याचवेळी त्याचे काही भाग कायमस्वरूपी आणि अबाधित ठेवणंही तितकंच आवश्यक असतं. हे बघा, हेच तर ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. एका बाजूला संविधान हे प्रवाही असलं पाहिजे, काळानुसार बदलणारं, पण त्याचवेळी त्याचे काही भाग इतके महत्त्वाचे असतात की त्यांना हात लावता कामा नये. आणि याच मुद्द्यावरून आपल्या तरुण लोकशाहीत म्हणजे संसद आणि न्यायालयांमध्ये अनेक दशकं एक मोठा संघर्ष चालला. आणि मग 1973 साली सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात एक शब्द वापरला गेला, प्राणभूत. म्हणजे काय तर संविधानाचा तो आत्मा, ज्याच्याशिवाय संविधानाला काही अस्तित्वच नाही. न्यायाधीशांनी काही तत्वांना प्राणभूत म्हटलं. कमाल आहे ना? चला तर मग आता बघूया की हा सिद्धांत कसा जन्माला आला. ही एक न्यायालयीन लढाईच होती, जिथे संविधानाच्या आत्म्याचं रक्षण करण्याचं ठरलं. ही वाटचाल खूप रंजक आहे.
बघा 1951 मध्ये शंकरी प्रसाद केसमध्ये ठरलं की संसदेला संविधानात कुठेही बदल करण्याचा अधिकार आहे. पण मग 1964 मध्ये सज्जन सिंग केसमध्ये न्यायमूर्ती मुधोळकर यांनी पहिल्यांदा एक प्रश्न विचारला की मूलभूत वैशिष्ट्य सुद्धा बदलता येतात का? आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 1973 सालचा केशवानंद भारती खटला, जिथे सुप्रीम कोर्टाने आपली अंतिम भूमिका स्पष्ट केली. म्हणजे बघा 2 दशकात विचार कसा बदलत गेला. तर यातूनच जन्माला आला मूलभूत संरचना सिद्धांत. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं कायदेशीर तत्व आहे जे सांगतं की संसद कायद्यात दुरुस्ती करू शकते, पण संविधानाची जी मूळ ओळख आहे, जी बेसिक वैशिष्ट्ये आहेत, त्यांना हात लावू शकत नाही, त्यांना बदलू किंवा नष्ट करू शकत नाही. ही एक प्रकारची कायमस्वरूपी ढालच आहे संविधानासाठी. आता प्रश्न येतो की ही मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे नक्की काय? तर त्यात काय काय येतं? जसं की संविधानाची सर्वोच्चता, कायद्याचे राज्य, कोर्टाला असलेला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, संघराज्य प्रणाली, धर्मनिरपेक्षता आणि हो, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही यादी इथेच संपत नाही. प्रत्येक केसमध्ये न्यायालय ठरवतं की काय मूलभूत आहे आणि काय नाही. जवळजवळ 50 वर्ष ही मूलभूत संरचना काय आहे हे ठरवण्याचं काम पूर्णपणे माणसांनी केलं. न्यायाधीशांनी, वकिलांनी, म्हणजे सगळं माणसांनी, मानवी बुद्धीचं काम होतं. सगळं ठीक चाललं होतं. पण आता कथेत एक ट्विस्ट आहे. विचार करा, काय होईल जेव्हा एखादं मशीन कायदा वाचायला लागेल? आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेतील एका नवीन पात्राची, परमाणु आयन. आता हे पॅरामाणु एआयन नक्की आहे काय? तर हे एक असं एआय मॉडेल आहे ज्याला सुरुवातीपासून फक्त आणि फक्त भारतीय कायदेशीर कागदपत्रांवरच शिकवलं गेलंय. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे निकाल, आपली राज्यघटना, भारतीय दंडसंहिता, बस. जगातल्या इतर मोठ्या एआय मॉडेल्ससारखं नाही, ज्यांनी सगळं इंटरनेट वाचलंय. याचं जग फक्त भारतीय कायदा आहे. आणि हा ग्राफ बघा, तो किती इंटरेस्टिंग आहे. ही खाली जाणारी रेषा दाखवते की जसजसं एआय जास्त कायदेशीर कागदपत्र वाचत गेलं, तसतसं त्याचा गोंधळ, ज्याला परप्लेक्सिटी म्हणतात, तो कमी होत गेला. सोप्या शब्दात ते कायद्याची भाषा आणि त्याची गुंतागुंत शिकत गेलं. आता ही तुलना बघा. एका बाजूला आहे आपलं परमाणु आयन, जे फक्त 97 दशलक्ष पॅरामीटर्सचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत लामा-2 सारखे मोठे LLMs, जे 7 अब्जाहून अधिक पॅरामीटर्सचे आहेत. एकानं फक्त कायदा वाचलाय, तर दुसऱ्यानी अख्खं इंटरनेट. फरक किती मोठा आहे बघा. आता खरी मजा आहे. या छोट्या पण स्पेशलिस्ट एआयची परीक्षा घेतली गेली आणि जे निकाल आले ते खरंच चक्रावून टाकणारे होते. हे बघा, सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा अंदाज लावण्याच्या बाबतीत 97 मिलियन पॅरामीटर्सच्या पॅरामाणु एआयची अचूकता होती 52%. तर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या जेमिनाय प्रो आणि लामा-2ची अचूकता त्यापेक्षा कमी होती. अविश्वसनीय आहे ना? म्हणजे जे मॉडेल्स आकाराने 72 पट मोठे आहेत, त्यांच्यापेक्षा जवळपास 2% जास्त अचूकता. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कधीकधी आकार नाही, पर फोकस महत्वाचा असतो. पण थांबा, अजून एक धक्का बाकी होता. जेव्हा या कायदेशीर एआयची गणिताच्या तर्कावर आधारित चाचणी घेतली गेली, तेव्हा तर त्याने कमालच केली. त्याने लामा 1 सारख्या मोठ्या जनरल एआयला 5%हून अधिक फरकाने मागे टाकलं. विचार करा, ज्याने फक्त कायदा वाचलाय तो गणितात हुशार निघाला. ह्या सगळ्याचा अर्थ काय? तर एकच महत्त्वाचा निष्कर्ष निघतो. तो म्हणजे एखाद्या विषयाचं सखोल, केंद्रित शिक्षण हे वरवरच्या व्यापक शिक्षणापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतं. आणि हे फक्त माणसांनाच नाही, तर एआयला सुद्धा लागू होतं. तर आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे एकीकडे आहे कायद्याचा एक जुना महत्त्वाचा सिद्धांत आणि दुसरीकडे आहे एक अगदी नवीन तंत्रज्ञान. म्हणजे बघा, एका बाजूला संविधानाच्या आत्म्याचं रक्षण करणारा 50 वर्ष जुना सिद्धांत आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे एक अमानवी बुद्धिमत्ता, जिला तोच कायदा वाचायला आणि समजायला शिकवलं गेलंय. या दोघांची भेट होणं हेच खूप विलक्षण आहे. आतापर्यंत भारतीय संविधानाची प्रस्तावना हे फक्त काही शब्द नाहीत, तर हे एका राष्ट्राने स्वतःला दिलेलं एक वचन आहे. पण हे वचन नेमकं आहे तरी काय? आणि या शब्दांमागे कोणत्या महान शिल्पकाराची दूरदृष्टी दडलेली आहे? चला तर मग या वचनाचा अर्थ उलगडून पाहूया. आम्ही भारताचे लोक. बघा, सुरुवातच किती जबरदस्त आहे.
या फक्त 3 शब्दांमध्ये भारताच्या लोकशाहीचा संपूर्ण सार सामावलेला आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. या देशातली अंतिम सत्ता म्हणजे फायनल अथॉरिटी ही कोणत्याही राजा, सरकार किंवा बाहेरच्या शक्तीच्या हातात नाही, तर ती थेट आपल्या म्हणजे लोकांच्या हातात आहे. आपणच या देशाचे मालक आहोत. आणि संविधानाच्या याच आत्म्याला जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचायलाच हवं. कारण त्यांच्यासाठी प्रस्तावना ही काही फक्त एक सुरुवात किंवा प्रास्ताविक नव्हतं, तर ते संपूर्ण संविधानाचं तत्वज्ञान होतं, त्याची फिलॉसॉफी होती. तर मग कोण होते डॉक्टर आंबेडकर आणि कोणत्या परिस्थितीतून, कोणत्या अनुभवांमधून त्यांची न्यायाची ही संकल्पना तयार झाली? याची मुळं आपल्या इतिहासात खूप खोलवर रुजलेली आहेत. डॉक्टर आंबेडकरांना केवळ संविधानाचे लेखक म्हणणं खरं तर खूप अपुरं ठरेल. ते होते न्यायाचे शिल्पकार. त्यांनी कायद्याच्या माध्यमातून एका अशा समाजाची पायाभरणी केली जिथे शतकानुशतके ज्या वर्गांना हक्क आणि सन्मान नाकारला गेला होता त्यांना तो मिळणार होता. आंबेडकरांचं न्यायाचं तत्वज्ञान हे काही केवळ पुस्तकांमधनं आलेलं नव्हतं, तर ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवांमधनं जन्माला आलं होतं. ज्या जातीव्यवस्थेने समाजाला हजारो वर्ष मागे ठेवलं, शिक्षण आणि संधी नाकारली, त्याच व्यवस्थेविरुद्धचा लढा त्यांच्या संविधानाचा पाया बनला. आणि हा लढा काही वैयक्तिक नव्हता, तो संपूर्ण समाजाच्या मुक्तीसाठी होता. मग या प्रचंड विषमतेवर मात कशी करायची? यासाठी आंबेडकरांनी एक त्रिसूत्री मांडली. 3 शक्तिशाली आदर्श, जे फक्त शब्द नाहीत तर एका न्यायपूर्ण समाजाचे आधारस्तंभ आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि हे लक्षात घ्या, आंबेडकरांसाठी ही 3 मूल्य वेगवेगळी नव्हती. ती एकाच साखळीच्या 3 कड्यांसारखी होती. म्हणजे जर एकही कडी तुटली ना तर संपूर्ण साखळीच निरुपयोगी ठरते. एकाशिवाय दुसऱ्याला काहीही अर्थ उरत नाही. म्हणजे नेमकं काय? बघा, स्वातंत्र्य आपल्याला विचार करण्याची आणि बोलण्याची मोकळीक देतं. समता हे पक्क करते की ती मोकळीक सर्वांना समान संधीसोबत मिळेल, कुणाला जास्त आणि कुणाला कमी नाही. आणि या दोन्हींना एकत्र बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे बंधुता. आपण सर्व एक आहोत ही भावना. या तिन्हींशिवाय खरी लोकशाही उभीच राहू शकत नाही. आंबेडकरांचा विचार अगदी स्पष्ट आहे. त्यांचं म्हणणं होतं की जर समाजात समता नसेल तर स्वातंत्र्य फक्त काही श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची मक्तेदारी बनेल. आणि जर बंधुत्वाची भावनाच नसेल तर स्वातंत्र्य आणि समता केवळ कागदावरचे शब्द राहतील. ते समाजाला एकत्र जोडू शकणार नाहीत. बरं, ही इतकी मोठी आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रस्तावनेने भारताची ओळख 5 शब्दांमध्ये निश्चित केली आहे. हे 5 शब्द म्हणजे आपल्या राष्ट्राच्या चारित्र्याचे 5 स्तंभ आहेत असं आपण म्हणू शकतो. हे आहेत ते 5 खांब ज्यावर आपल्या देशाची इमारत उभी आहे. प्रत्येक शब्द आपल्या देशाचं स्वरूप आणि त्याचं ध्येय स्पष्ट करतो. चला ते एक एक करून समजून घेऊया. पहिला शब्द आहे सार्वभौम. याचा सरळ अर्थ आहे की भारत पूर्णपणे स्वतंत्र आहे. आपण आपले निर्णय स्वतः घेणार, आपलं भविष्य आपण स्वतः घडवणार. आपल्यावर कोणाही बाहेरच्या शक्तीचा दबाव नाही. आता पुढचे 2 शब्द, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. समाजवादी म्हणजे देशाच्या संपत्तीवर काही मोजक्या लोकांचा नाही तर सर्वांचा हक्क असेल आणि विकासाची संधी सर्वांना समान मिळेल. तर धर्मनिरपेक्ष म्हणजे सरकारचा स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म नसेल. सरकारसाठी सर्व धर्म समान असतील. आणि या दोन्ही मूल्यांचा उद्देश एकच आहे, एक असा समाज घडवणे जिथे कोणीही मागे राहणार नाही. आणि मग येतं लोकशाही गणराज्य. लोकशाही म्हणजे सरकार लोकांचं, लोकांनी निवडलेलं. आणि गणराज्य म्हणजे देशाचा सर्वोच्च प्रमुख म्हणजेच आपले राष्ट्रपती हे वंशपरंपरेने आलेले राजे महाराडे नसून लोकांकडूनच निवडलेले प्रतिनिधी असतील. इथे जनतेपेक्षा मोठं कोणीच नाही. पण एक गोष्ट महत्वाची आहे. ही प्रस्तावना म्हणजे काही दगडात कोरलेलं शिल्प नाहीये की जे एकदा बनवलं आणि तसंच राहील. नाही, तो एक जिवंत दस्तेवाज आहे जो काळानुसार बदलला आहे, विकसित झाला आहे. या प्रवासात काही खूप महत्वाचे टप्पे आले. पाहूया ते नेमके कोणते होते. तर ह्या प्रवासाची सुरुवात झाली 1949 मध्ये. पण एक खूप मोठा टर्निंग पॉइंट आला 1973 साली. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की प्रस्तावना ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे, तिला कमी लेखता येणार नाही. आणि मग 1976 मध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द अधिकृतरित्या जोडून या वचनाला अधिक बळकट करण्यात आलं. ठीक आहे,
हा सगळा झाला इतिहास, पण आज या सगळ्याचा काय अर्थ आहे? प्रस्तावनेतले हे ऐतिहासिक आदर्श आजही आपल्याला मार्ग कसे दाखवतात? प्रस्तावना हे आपलं अंतिम ध्येय नाही, तर ते ध्येयापर्यंत पोहोचण्याचं एक होकायंत्र आहे. एक नैतिक दिशादर्शक, एक मोरल कंपस, जे आपल्याला एक उत्तम राष्ट्र घडवण्यासाठी सतत प्रेरणा देत राहतं. आणि हे होकायंत्र आपल्याला त्याच 4 मूल्यांकडे घेऊन जातं: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे केवळ शब्द नाहीत, तर देशाने प्रत्येक नागरिकाला दिलेलं हे एक पवित्र वचन आहे. पण ह्या सगळ्यात आंबेडकरांनी बंधुत्वाला, म्हणजेच आपण एक आहोत ह्या भावनेला सर्वाधिक महत्त्व दिलं. का? कारण त्यांना माहीत होतं की ह्या भावनेशिवाय स्वातंत्र्य आणि समता हे केवळ कायद्याच्या पुस्तकातले निर्जीव शब्द बनून राहतील. बंधुताच या आदर्शांमध्ये प्राण फुंकते. म्हणूनच प्रस्तावना ही केवळ पुस्तकात वाचायची गोष्ट नाही, तर ती रोजच्या जगण्यात आणण्याची गोष्ट आहे. तिने दिलेलं वचन. भारतीय कोण? प्रश्न एकदम सोपा वाटतो नाही का? पण याचं उत्तर इतकं गुंतागुंतीचं आहे की हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलं. चला तर मग आज आपण भारतीय नागरिकत्वाचा नेमका अर्थ काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बरं, तर ह्या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? एक देश, एक पासपोर्ट, सीमेवरचं संकट, आसामचा तो खास अपवाद, आणि मग संस्कृतीची कसोटी, कोर्टाने काय निकाल दिला आणि आजच्या काळात दुहेरी नागरिकत्वाची काय स्थिती आहे, या सगळ्यावर एक नजर टाकूया. तर सुरुवात करूया भारतीय नागरिकत्वाच्या एका अगदी मूलभूत नियमापासून. तो म्हणजे एक देश, एक पासपोर्ट. म्हणजे बघा, जगात असे अनेक देश आहेत जिथे लोकांना 2 देशांचं नागरिकत्व ठेवता येतं. पण आपल्या भारतात तसं नाहीये. इथे नियम अगदी स्पष्ट आहे. फक्त आणि फक्त एकाच देशाचा पासपोर्ट असू शकतो. आता प्रश्न हा आहे की जगात सगळ्यात जास्त भारतीय लोक परदेशात राहतात. मग तरीही आपल्याकडे हा नियम इतका कडक का ठेवलाय? याचं मूळ आहे ना, ते आपल्या इतिहासात सापडतं. 1947 साली जी देशाची फाळणी झाली, तिच्या जखमा खूप खोल होत्या. तेव्हा अशी भीती होती की लोकांना भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचं नागरिकत्व मिळालं तर काय होईल, त्यांच्या निष्ठेचा प्रश्न उभा राहील, देशाच्या सुरक्षेचं काय. या सगळ्या चिंतांमुळे तेव्हाच ठरवलं गेलं की दुहेरी नागरिकत्वाला परवानगी द्यायची नाही. पण थांबा, या कडक नियमाला एक मोठा आणि तितकाच वादग्रस्त अपवादही आहे. आणि हा अपवाद जन्माला आला तो सीमेवरच्या एका मोठ्या संकटामुळे. ही सगळी सुरुवात झाली 1947च्या फाळणीपासून, जेव्हा पूर्व पाकिस्तान बनला. मग 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीयुद्ध झालं आणि निर्वासितांचे प्रचंड लोंढे आसाममध्ये आले. याच्या विरोधात तिथे तब्बल 6 वर्ष मोठं आंदोलन चाललं, ज्याला आसाम आंदोलन म्हणतात. आणि शेवटी 1995 मध्ये एक राजकीय तोडगा म्हणून आसाम करारावर सही झाली. बरं, मग या राजकीय कराराला कायद्याचं स्वरूप कसं दिलं गेलं? त्यासाठी नागरिकत्व कायद्यात एक खास कलम जोडण्यात आलं, कलम 6A. हे कलम फक्त आणि फक्त आसामसाठी होतं आणि या कलमाने बांगलादेशातून आसाममध्ये आलेल्या स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचा एक वेगळाच मार्ग तयार केला, तोही विशिष्ट तारखांच्या आधारावर. चला बघूया हे कसं काम करतं. बघा, जे लोक 1 जानेवारी 1966च्या आधी आले त्यांना थेट भारताचे नागरिक मानलं गेलं. जे 1966 ते 24 मार्च 1971च्या दरम्यान आले त्यांना नागरिकत्व मिळालं, पण 10 वर्षांनंतर, आणि तोपर्यंत त्यांना मतदानाचा हक्क नव्हता. आणि जे कोणी 25 मार्च 1971ला किंवा त्यानंतर आले त्यांना सरळ सरळ बेकायदेशीर स्थलांतरित ठरवून देशाबाहेर काढण्याचे आदेश होते. अर्थातच हा खास नियम सगळ्यांना पटला नाही आणि मग या कलमाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. ही कायदेशीर लढाई अनेक दशकं चालली आणि प्रकरण पोचलं थेट सुप्रीम कोर्टात. इथे लढाई होती 2 मुद्द्यांमध्ये. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की हे कलम 6A भेदभाव करणारं आहे. घटनेच्या कलम 14 नुसार सगळ्यांना समान अधिकार आहेत. मग आसामसाठी वेगळा नियम का? यामुळे आसामी लोकांची मूळ संस्कृती धोक्यात येतेय. दुसरीकडे सरकारचा बचाव होता की आसाममधली परिस्थितीच वेगळी होती आणि त्या संकटावर तोडगा काढण्यासाठी ही राजकीय तडजोड करणं गरजेचं होतं. याचिकाकर्त्यांच्या मनातली भीती या वाक्यातून स्पष्ट दिसते की बांगलादेशातून होणाऱ्या या अनियंत्रित स्थलांतरामुळे आमची म्हणजे आसामी लोकांची सांस्कृतिक ओळखच धोक्यात आलीये. मग इतक्या वर्षांच्या सुनावणीनंतर अखेर सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निकाल दिला.
कोर्टाने आपला निकाल देताना एका महत्त्वाच्या घटनात्मक तत्वाचा आधार घेतला, ते म्हणजे असममित संघराज्य किंवा असिमेट्रिक फेडरलिझम. याचा सोपा अर्थ असा की भारत जरी एक संघराज्य असला तरी इथल्या प्रत्येक राज्याची परिस्थिती सारखी नाही आणि त्यामुळे काही राज्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगळे कायदे बनवले जाऊ शकतात. आणि याच आधारावर कोर्टाने निकाल दिला की कलम 6A घटनात्मकदृष्ट्या पूर्णपणे वैध आहे. कोर्टाने मानलं की आसामची ऐतिहासिक परिस्थिती खरोखरच वेगळी होती आणि आसाम करार ही एक राजकीय तडजोड होती, ज्यात कोर्टाने हस्तक्षेप करणं योग्य नाही. शिवाय याचिकाकर्ते हे सिद्ध करू शकले नाहीत की फक्त ह्याच कलमामुळे आसामच्या संस्कृतीत बदल झालाय. आता आसामचा हा सगळा विषय आजच्या एका मोठ्या चर्चेला आणून जोडतो आणि ती चर्चा आहे परदेशात राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या नागरिकत्वाची. प्रश्न असा विचारला जातो की जर आसामसाठी एक विशेष अपवाद केला जाऊ शकतो तर मग परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी दुहेरी नागरिकत्वाचा विचार का होऊ शकत नाही? आणि याच प्रश्नातून भारताने एक मधला मार्ग काढलाय. तो मार्ग आहे OCI कार्ड, म्हणजेच ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया. आता लक्षात घ्या, हे खरं दुहेरी नागरिकत्व नाहीये. हा एक प्रकारचा आजीवन व्हिसा आहे जो भारतीय वंशाच्या लोकांना मिळतो. यात अनेक हक्क मिळतात, पण काही महत्त्वाचे निर्बंधही आहेत. म्हणूनच याची तुलना दुसऱ्या पासपोर्टशी नाही तर अमेरिकेच्या ग्रीन कार्डशी केली जाते. पूर्ण भारतीय नागरिक आणि OCI कार्डधारकामध्ये फरक काय आहे? तर बघा, पूर्ण नागरिकाला मतदानाचा हक्क आहे, OCI धारकाला नाही. सरकारी पद सांभाळता येतं, OCI धारकाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतात शेतजमीन खरेदी करता येते, जी OCI धारकाला करता येत नाही. प्रवासाची मुभा मात्र दोघांनाही आहे. एका चर्चेदरम्यान वापरलेली ही उपमा परदेशस्थ भारतीयांची भावना अगदी अचूकपणे सांगते. तुम्हाला भात आणि साध्या फिश करीऐवजी संपूर्ण थाळी जेवण हवंय. म्हणजे OCI कार्ड हे चांगले आहे, पण ती पूर्ण नागरिकत्वासारखं नाही, ही भावना त्यामागे आहे. तर दुहेरी नागरिकत्वाचा वाद अजूनही सुरूच आहे. जे याच्या बाजूने आहेत ते म्हणतात की यामुळे भारताशी नातं घट्ट होईल, गुंतवणूक वाढेल. तर जे विरोधात आहेत त्यांना विभागलेल्या निष्ठेची, राजकारणातल्या परदेशी हस्तक्षेपाची आणि भारताच्या मूळ प्रश्नांपासून दुरावलेल्या डायस्पोराची चिंता वाटते. थोडक्यात काय, तर भारतीय कोण असू शकतो हा प्रश्न अजूनही संपलेला नाहीये. आसामच्या प्रादेशिक संकटापासून ते जगभर पसरलेल्या भारतीयांपर्यंत नागरिकत्वाची व्याख्या सतत बदलत आहे, तिला नव्याने तपासलं जातंय. आणि हे आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं. या जागतिकीकरणाच्या युगात आपलं कुठल्या तरी देशाशी असलेलं नातं कशाने ठरतं? फक्त एका पासपोर्टने की त्या मातीशी असलेल्या आपल्या अतूट संबंधाने? चला आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया, भारताच्या न्यायव्यवस्थेबद्दल. ही एक अशी व्यवस्था आहे जी अब्जावधी लोकांच्या हक्कांचं रक्षण करते. पण याच संविधानाने दिलेलं वचन आणि जमिनीवरचं वास्तव यांच्यात एक मोठी तफावत दिसते. तर सुरुवात करूया त्या प्रचंड दबावापासून ज्याचा सामना आपली न्यायव्यवस्था सध्या करत आहे. जरा या आकड्यांवर नजर टाका. 2006 ते 2019 म्हणजे फक्त 13 वर्षांच्या काळात प्रलंबित खटल्यांचा डोंगर कसा वाढत गेलाय हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. मग ते सर्वोच्च न्यायालय असो किंवा जिल्हा न्यायालय, परिस्थिती सगळीकडेच गंभीर आहे. 3.1 कोटी. विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये. या आकड्यामागे लाखो लोकांच्या आशा, त्यांच्या वेदना आणि न्यायाची प्रतीक्षा दडलेली आहे. इतक्या मोठ्या संख्येने खटले प्रलंबित असणं हे आपल्या न्यायवितरण व्यवस्थेसमोरचं एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. मग याचा नेमका अर्थ काय होतो? इतके खटले प्रलंबित आहेत म्हणजे नेमकं काय पणाला लागलं आहे? जेव्हा न्याय मिळायला इतका उशीर होतो तेव्हा त्याचा परिणाम थेट आपल्या अधिकारांवर होतो. आता आपण बघूया की आपली न्यायव्यवस्था मुळात कशासाठी बनवली आहे. संविधानाने तिला कोणतं मूळ वचन जपायला सांगितलं आहे? ते वचन आहे मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याचं. हे असे हक्क आहेत जे संविधानाने आपल्याला दिलेत आणि जे प्रत्येकाच्या प्रतिष्ठेसाठी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि हे 6 हक्क आपल्या लोकशाहीचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. समानतेपासून स्वातंत्र्यापर्यंत आणि शोषणापासून संरक्षणापर्यंत हे सर्व हक्क मिळून आपल्याला एक सन्मानजनक जीवन जगण्याचा अधिकार देतात. आता विचार करा, आपल्याला हक्क तर मिळाले, पण ते कोणी आपल्याकडून काढून घेतले तर? तेव्हा थेट न्यायालयात जाण्याचा जो हक्क आहे ना, तोच आपला खरा आधार आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हक्काला संविधानाचा आत्मा म्हटलं होतं. कारण याशिवाय बाकीचे हक्क फक्त कागदावरच राहिले असते.
तर या हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? अर्थात न्यायव्यवस्थेची. पण त्यांच्या समोरही काही मोठी आव्हानं आहेत. ही आव्हानं काय आहेत ते या तक्त्यावरून अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, जिथे 10 लाख लोकांसाठी 50 न्यायाधीश हवेत, तिथे आपल्याकडे आहेत फक्त 20, म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी. सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या खूप कमी आहे. आणि इतकंच नाही तर निवृत्त न्यायाधीशांनी सरकारी पदं स्वीकारल्यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरही प्रश्न उभे राहतात. ठीक आहे, समस्या तर खूप आहेत, पण यावर काही उपाय आहेत का? तर होय, यावर काही नाविन्यपूर्ण उपाय शोधले जात आहेत. आणि चांगली गोष्ट ही आहे की न्यायव्यवस्थेतील ही अडथळ्यांची शर्यत दूर करण्यासाठी आता काही महत्त्वाच्या सुधारणा सुरू झाल्या आहेत. यातलाच एक महत्त्वाचा उपाय म्हणजे ADR, म्हणजेच पर्यायी विवाद निराकरण. आता हे काय आहे? समजा 2 भावांमध्ये जमिनीवरून वाद झाला. आता ते वर्षानुवर्ष कोर्टात केस लढण्याऐवजी एका तिसऱ्या अनुभवी व्यक्तीच्या मदतीने आपापसात तो वाद मिटवू शकतात. या चित्रात दाखवल्याप्रमाणे मध्यस्थी किंवा वाटाघाटींसारख्या मार्गांनी न्यायालयावरचा भार कमी होऊ शकतो. एवढंच नाही तर टेक्नॉलॉजीचाही वापर केला जातोय. व्हर्च्युअल कोर्ट्समुळे कामकाज पारदर्शक होतंय. ई-कोर्ट्स प्रकल्पामुळे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल होत आहेत. गावागावात न्याय पोहोचावा म्हणून ग्राम न्यायालय सुरू केली जात आहेत आणि न्यायाधीशांच्या नियुक्तीत सुसूत्रता यावी म्हणून अखिल भारतीय न्यायिक सेवा सुरू करण्याचाही विचार आहे. पण या सगळ्या मोठ्या गोष्टींचा आणि सुधारणांचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे समजून घेण्यासाठी खाजगीपणाच्या अधिकाराचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. बघा, 2017च्या आधी आपला फोन टॅप करणं किंवा आपली खाजगी माहिती वापरणं याला मूलभूत हक्काचं उल्लंघन मानलं जात नव्हतं. पण मग सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि आता तो आपल्या जगण्याच्या हक्काचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यावरून दिसतं की न्यायालयीन निर्णय आपले हक्क कसे बदलू शकतात. आणि असे अनेक निर्णय आहेत ज्यांनी आपल्या समाजाला एक नवी दिशा दिली. 1969मध्ये जलद सुनावणीचा हक्क मिळाला, 2014मध्ये तृतीयपंथीयांना ओळख मिळाली आणि 2018मध्ये शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाचा हक्क मिळाला. या सगळ्यावरून कळतं की एक कार्यक्षम न्यायव्यवस्था आपल्यासाठी किती गरजेची आहे. म्हणूनच नमस्कार. बघा, कुठल्याही देशाचं संविधान पाहिलं ना तर त्यात काहीतरी मोठे आदर्श दिसतात, पण त्याचबरोबर आतल्यात काही तणावही असतात. आज आपण भारताच्या संविधानातल्या अशाच एका इंटरेस्टिंग भागाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे मार्गदर्शक तत्वे. ही तत्व म्हणजे देशासाठी एक प्रकारचं नैतिक कंपास, एक दिशादर्शक आहेत. एक साधा प्रश्न आहे पण खूप मोठा आहे. एका देशात सगळ्यांसाठी एकच कायदा असावा की प्रत्येक धर्माला आपापले वैयक्तिक कायदे पाळण्याची मुभा असावी? हाच तो पेच आहे जो आपल्या भारतीय संविधानाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आणि याच प्रश्नामुळे समान नागरी कायद्याची चर्चा नेहमीच सुरू असते. मग आता या पेचावर उपाय म्हणून आपल्या घटनाकारांनी एक खास यंत्रणा तयार केली, राष्ट्राला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि हीच यंत्रणा म्हणजे राज्याची नैतिक दिशादर्शक किंवा सोप्या भाषेत मार्गदर्शक तत्वे. तर मग ही मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSP नक्की आहेत तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही संविधानाने सरकारला दिलेली एक प्रकारची गाईडलाईन आहे. म्हणजे बघा, सरकार जेव्हा काही कायदे बनवतं किंवा नवीन पॉलिसी आणतं तेव्हा त्यांनी या आदर्शांना, या मूल्यांना डोळ्यासमोर ठेवावं अशी एक अपेक्षा आहे. आणि या तत्वांचा पायाही खूप इंटरेस्टिंग आहे. ही आपल्या संविधानाच्या भाग 4 मध्ये आहेत आणि ही कल्पना आपण घेतली आहे आयर्लंडच्या संविधानातून. खुद्द डॉक्टर B.R. आंबेडकरांनी या तत्वांना संविधानाची नवीन वैशिष्ट्ये किंवा नॉवेल फीचर्स असं म्हटलं होतं. का? कारण ह्या मठचा उद्देश होता भारताला एक वेलफेअर स्टेट म्हणजे एक कल्याणकारी राज्य बनवणं. आता गंमत म्हणजे संविधानात असं काही ऑफिशियल वर्गीकरण केलेलं नाहीये, पण आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून आपण या तत्वांना 3 मुख्य गटांमध्ये किंवा विचारसरणींमध्ये विभागू शकतो. चला बघूया ते गट कोणते आहेत. यातला पहिला गट आहे समाजवादी तत्वांचा. नावाप्रमाणेच यांचा मुख्य उद्देश आहे सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करणं. उदाहरणार्थ, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावं किंवा जे गरीब आहेत त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळावी. ही सगळी याच तत्वांमध्ये उदाहरणं आहेत. दुसरा गट आहे गांधीवादी तत्वांचा. नावावरूनच आपल्या लक्षात येतं की ही तत्त्व गांधीजींच्या विचारांवर आधारित आहेत. त्यांच्या स्वप्नातला भारत कसा असावा याची एक झलकच आपल्याला यात दिसते. म्हणजे बघा, खेड्यांमध्ये ग्रामपंचायतींची स्थापना करणं, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणं किंवा गायींसारख्या धुपत्या जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालणं.
खरं तर यातली ग्रामपंचायतीची कल्पना तर पुढे जाऊन 73व्या घटनादुरुस्तीनं प्रत्यक्षातही आणली गेली. आणि मग येतो तिसरा गट, उदारमतवादी बौद्धिक तत्वांचा. ही तत्त्व आधुनिक लिबरल मूल्यांवर जास्त भर देतात, जसं की न्यायव्यवस्थेला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता टिकवून ठेवणं आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली, ते कलम 44, म्हणजेच संपूर्ण देशासाठी एक समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही तत्त्व किती आदर्शवादी आहेत, नाही का? पण थांबा, आता या कथेत एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. एक असा मुद्दा जो या तत्वांची खरी कायदेशीर ताकद आणि त्यांच्या मर्यादा दोन्ही स्पष्ट करतो. ही सगळी तत्त्व ऐकायला तर खूप छान वाटतात, नाही का? एकदम आदर्शवादी. पण इथेच एक मोठा कॅच आहे, एक मेख आहे. आणि तो कॅच म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यातला सगळ्यात मोठा फरक. बघा, जर आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर आपण थेट कोर्टात जाऊ शकतो, न्याय मागू शकतो. पण जर सरकारने या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं नाही तर आपण सरकारला कोर्टात खेचू शकत नाही. ही तत्व नॉन जस्टिशिएबल आहेत. आता प्रश्न येतो की असं का? तर याचं कारण असं की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती की ही सगळी कल्याणकारी ध्येय लगेच पूर्ण करता येतील. म्हणूनच घटनाकारांनी सरकारवर कायदेशीर बंधन न घालता ही एक नैतिक जबाबदारी टाकली. पण याचा अर्थ असा नाही की ही तत्त्व बिनमहत्वाची आहेत. अजिबात नाही. कारण आपलं संविधान स्वतः कलम 37 मध्ये स्पष्टपणे सांगतं की ही तत्त्व देशाच्या प्रशासनासाठी मूलभूत आहेत, फंडामेंटल आहेत. आणि कायदे बनवताना त्यांचं पालन करणं हे सरकारचं कर्तव्य असेल. कायदेशीर बंधन नाही, पण एक नैतिक कर्तव्य नक्कीच आहे. चला, आता बघूया की जेव्हा ही सगळी घटनात्मक तत्व आणि आदर्श प्रत्यक्षात येतात, म्हणजे कोर्टाच्या लढाईत उतरतात, तेव्हा नेमकं काय घडतं. गेल्या काही दशकांमध्ये असे 3 मोठे ऐतिहासिक खटले झाले ज्यांनी हा संघर्ष म्हणजे वैयक्तिक कायदे विरुद्ध कायदेशीर एकसमानता याला अगदी स्पष्टपणे समोर आणलं. ते खटले म्हणजे शाहबानो, सरला मुदगल आणि शायरा बानो प्रकरण. सुरुवात करूया शाहबानो प्रकरणापासून. ह्या केसमध्ये न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की पोटकीचा जो विषय आहे तो कुठल्याही धर्माच्या श्रद्धेचा नाही, तर तो सामाजिक न्यायाचा, सोशल जस्टिसचा मुद्दा आहे. तर झालं असं की 1985 मध्ये शाहबानो नावाच्या एका घटस्फोटित मुस्लिम महिलेनं आपल्या पतीकडून पोटगी मिळावी म्हणून कोर्टात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं तिच्या बाजूने निकाल दिला आणि म्हटलं की हा कायदा सगळ्या नागरिकांना लागू होतो. पण या निर्णयाला प्रचंड राजकीय विरोध झाला आणि मग सरकारने एक नवीन कायदा आणून सर्वोच्च न्यायालयाचा हा निकालच रद्द केला. या घटनेतून न्यायालयीन निर्णय आणि राजकीय इच्छाशक्ती यांच्यातला संघर्ष अगदी उघडपणे समोर आला. यानंतर आपण वळूया सरला मुदगल प्रकरणाकडे. या केसमुळे एक वेगळाच पण तितकाच गंभीर मुद्दा समोर आला, तो म्हणजे लग्नाच्या कायद्यांना बगल देण्यासाठी धर्मांतर करण्याचा प्रकार. या खटल्यात काय झालं होतं तर काही हिंदू पुरुषांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे दुसरं लग्न अवैध ठरवलं आणि याला द्विपत्नीत्वाचा गुन्हा मानलं. आणि या निकालाच्या वेळी कोर्टाने पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची गरज किती आहे हे अधोरेखित केलं, जेणेकरून असा कायदेशीर गोंधळ पुन्हा होणार नाही. आणि मग आलं शायरा बानो प्रकरण. हा एक लँडमार्क खटला होता, कारण इथे न्यायालयाने तिहेरी तलाक म्हणजेच तोंडी तलाकच्या प्रथेवर एकदम थेट आणि सडेतोड भाष्य केलं. 2017 सालची ही गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने तलाके बिद्दत म्हणजेच तात्काळ तिहेरी तलाकची प्रथाच असंवैधानिक घोषित केली. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही प्रथा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाहीये आणि यामुळे महिलांच्या मूलभूत हक्कांचं, विशेषतः समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होतं. लैंगिक न्यायाच्या दृष्टीने हे एक प्रचंड मोठं आणि महत्त्वाचं पाऊल होतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर प्रश्न उरतो की या घटनात्मक पेचावर तोडगा कसा काढायचा? भविष्यासाठी आपल्यासमोर कोणते मार्ग आहेत? चला, यावर एक नजर टाकूया. मुख्यतः पुढे जाण्यासाठी 2 संभाव्य मार्ग दिसतात. पहिला मार्ग आहे टप्प्याटप्प्याने आणि सगळ्यांच्या सहमतीने सुधारणा करण्याचा, म्हणजे सगळ्या समाजाच्या, सगळ्या समुदायांच्या नेत्यांशी बोलून एकमत तयार करून हळूहळू कायद्यात बदल करणं. आणि दुसरा मार्ग आहे न्यायिक सक्रियतेचा, म्हणजे न्यायव्यवस्थाच पुढाकार घेऊन अशा भेदभावात्मक प्रथांविरुद्ध निकाल देत राहील आणि वैयक्तिक कायद्यांना आपल्या संविधानाच्या मूल्यांशी जुळवून घेण्यास भाग पाडेल. आणि शेवटी आपल्याला सगळ्यांना आपले मूलभूत हक्क तर चांगलेच माहीत आहेत, नाही का?
पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. आज आपण भारतीय संविधानातल्या त्याच दुसऱ्या बाजूबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मूलभूत कर्तव्यांबद्दल. बघा, आपण आपल्या हक्कांसाठी नेहमीच बोलतो, लढतो आणि ते अगदी बरोबर आहे. पण आपल्या संविधानात एक असाही भाग आहे जो आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो. कारण खरं तर हक्क आणि जबाबदाऱ्या या एकाच तराजूच्या दोन बाजू आहेत, नाही का? पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जेव्हा 1950 मध्ये आपलं संविधान लागू झालं ना, तेव्हा त्यात ही कर्तव्य नव्हतीच. हो, ती बरीच नंतर जोडण्यात आली. आणि गंमत म्हणजे याची प्रेरणा घेतली होती तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या संविधानातून. आणि या कर्तव्यांचा प्रवाससुद्धा खूपच रंजक आहे. याची सुरुवात झाली थेट 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात. सरदार स्वर्णसिंह समितीने काही शिफारशी केल्या आणि त्यानुसार 10 कर्तव्ये जोडली गेली. आणि मग पुढे 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने त्यात आणखी एका म्हणजे 11व्या कर्तव्याची भर घातली. तर मग ही 11 कर्तव्य नेमकी आहेत तरी काय? चला, संविधानाच्या कलम 51A मध्ये डोकावून पाहूया. तर एकूण आहेत 11 कर्तव्य. आता ही सगळी लक्षात ठेवायला सोपी जावीत म्हणून आपण काय करूया, त्यांना 3 मुख्य गटांमध्ये विभागून समजून घेऊया, म्हणजे सोपं जाईल. तर पहिला गट आहे राष्ट्रप्रती असलेली आपली कर्तव्य. म्हणजे काय, तर आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणं, स्वातंत्र्यासाठी ज्या आदर्शांनी आपल्याला प्रेरणा दिली त्यांचं पालन करणं, देशाची एकता आणि अखंडता टिकवून धरणं, आणि हो, जेव्हा गरज पडेल तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी उभं राहणं. ओके, आता दुसरा गट हा आहे समाज आणि पर्यावरणाबद्दल. यात काय येतं तर समाजात सलोखा आणि बंधुभाव वाढवणं, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन करणं, आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाची काळजी घेणं आणि हो, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, तिचं नुकसान न करणं. आणि मग येतो तिसरा आणि शेवटचा गट. हा आपल्याला व्यक्तिगत आणि सामूहिक प्रगतीसाठी प्रोत्साहित करतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं, प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. आता हे सगळं ऐकून एक खूप महत्वाचा प्रश्न डोक्यात येतो. तो म्हणजे जर ही कर्तव्य पाळली नाहीत तर काय होईल? आणि इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. मूलभूत हक्कांप्रमाणे ही कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत. आता याचा सोपा अर्थ काय, तर कोणी थेट कोर्टात जाऊन असं नाही म्हणू शकत की अहो, ही व्यक्ती तिचं कर्तव्य पाळत नाहीये. म्हणजे फक्त कर्तव्य मोडलं म्हणून कोणाला शिक्षा होऊ शकत नाही. मग साहजिकच प्रश्न पडतो की जर शिक्षाच होणार नसेल तर मग ही फक्त एक नैतिक उपदेशांची यादी आहे का? म्हणजे फक्त असं वागा तसं वागू नका असं सांगणारं पुस्तक. अनेक टीकाकार तर असंच म्हणतात. आणि टीकाकारांचं म्हणणं पुढे असं आहे की ही यादी अपूर्ण आहे. जरा विचार करा, मतदान करणं, वेळेवर कर भरणं ही किती महत्त्वाची कर्तव्य आहेत, पण ती यात लिहिलेलीच नाहीत. शिवाय काही कर्तव्ये इतकी अस्पष्ट आहेत, जसं की उदात्त आदर्शांचं पालन करणं. आता याचा नेमका अर्थ काय घ्यायचा ही जरा कठीणच आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. असं वाटत असलं तरी ही कर्तव्य केवळ नैतिक सूचना नाहीत. आपल्या कायदेशीर व्यवस्थेत त्यांचं एक खूप महत्त्वाचं स्थान आणि प्रभाव आहे. हे मी नाही म्हणत, हे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यांनी या कर्तव्यांना खूप महत्त्व दिलंय. बघा, एका महत्त्वाच्या खटल्यात कोर्टाने स्पष्टच सांगितलं की ही कर्तव्य मूलभूत हक्कांइतकीच मूलभूत आहेत आणि त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि गंमत बघा, जरी या कर्तव्यांसाठी थेट शिक्षा नसली ना, तरी अनेक कर्तव्य दुसऱ्या कायद्यांमधून अप्रत्यक्षपणे लागू होतात. उदाहरणार्थ, राष्ट्रध्वजाचा आदर करणं हे कर्तव्य राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्यामुळे बंधनकारक होतं. किंवा पर्यावरणाचं रक्षण करणं, त्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा आहेच, म्हणजे एक प्रकारे अंमलबजावणी होतेच. एवढंच नाही, न्यायालये काय करतात तर एखाद्या कायद्याचा अर्थ लावण्यासाठी किंवा तो कायदा घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी या कर्तव्यांचा आधार घेतात. म्हणजे ही कर्तव्य एक प्रकारे कायद्यांसाठी एक बेंचमार्क किंवा कसोटी म्हणून काम करतात. याचा सरळ अर्थ असा आहे की जर एखादा कायदा मूलभूत कर्तव्याला प्रोत्साहन देत असेल तर कोर्टाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता जास्त असते. याउलट जर एखादा कायदा कर्तव्याच्या विरोधात जात असेल तर तो रद्द होण्याची शक्यताही तितकीच जास्त असते. तर मग आपण असं म्हणू शकतो की ही कर्तव्य म्हणजे एक प्रकारे दिशादर्शक आहेत, जे नागरिक आणि देशाचे कायदे या दोघांनाही योग्य दिशा दाखवतात. तर मग या सगळ्याचं सार काय? ही कर्तव्य आपल्याला सतत आठवण करून देतात की हक्क आणि जबाबदाऱ्या सोबतच येतात. हक्क जबाबदारीशिवाय अपूर्ण आहेत. ही कर्तव्य म्हणजे फक्त सूचना नाहीत,
तर राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचं एक प्रकारचं आवाहन आहे आणि त्याचवेळी समाजविघातक गोष्टींपासून दूर राहण्याचा एक इशारासुद्धा. कारण शेवटी एक सशक्त लोकशाही केवळ हक्कांवर नाही तर आपल्यासारख्या जबाबदार नागरिकांवर. आपल्या लोकशाहीचं ना एक अदृश्य इंजिन आहे जे पडद्याआड राहून देशाचा खरा कारभार चालवतं. आज आपण त्याच इंजिनबद्दल बोलणार आहोत. आपण टीव्हीवर काय पाहतो, संसदेतला तो गोंधळ, ती जोरदार भाषणं, पण खरं सांगायचं तर कायदे बनवण्याची खरी प्रक्रिया याच्यापेक्षा खूपच वेगळी आणि गुंतागुंतीची असते. चला तर मग आज हीच पडद्यामागची कहाणी उलगडून पाहूया. तर मग चला थेट पडद्यामागे जाऊया आणि बघूया की आपल्या देशाचे कायदे नेमके कुठे आणि कसे घडतात. सर्वात आधी आपल्याला ते एक मोठं आव्हान समजून घ्यावं लागेल, जे खरं तर जगातल्या प्रत्येक आधुनिक संसदेसमोर उभं असतं. आज सरकारचं काम किती मोठं आणि गुंतागुंतीचं झालंय याचा विचार करा. अर्थव्यवस्था, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, प्रत्येक क्षेत्रात अक्षरशः कामाचा डोंगर उभा आहे. हे बघा, इथे 2 गोष्टी आहेत. एका बाजूला आहे सभागृहातला तो गोंधळ आणि राजकीय भाषणबाजी, आणि दुसऱ्या बाजूला आहे कायद्यांसाठी लागणारा सखोल तांत्रिक अभ्यास. आता मजबूत कायदे बनवण्यासाठी गोंधळाची गरज असते की शांतपणे, निष्पक्षपातीपणे केलेल्या अभ्यासाची? आणि मग प्रश्न हाच उभा राहतो की इतक्या कमी वेळात हे काही शेकडो खासदार प्रत्येक कायद्याचा, प्रत्येक धोरणाचा इतका सखोल अभ्यास करणार कसा? हेच तर ते अशक्यप्राय वाटणारं आव्हान आहे. पण या अशक्य वाटणाऱ्या आव्हानावर आपल्या संसदेने एक खूप प्रभावी उपाय शोधला आहे. चला पाहूया तो उपाय आहे तरी काय. हा उपाय आहे संसदीय समित्या. आता या समित्या म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर या म्हणजे छोटी संसद किंवा मिनी पार्लमेंट. या अशा विशेष कार्यशाळा आहेत जिथे कायदे बनवण्याचं खरं आणि सगळ्यात कठीण काम केलं जातं. म्हणूनच यांना संसदेची इंजिन रूम असंही म्हटलं जातं. कारण त्यांचं कामच ते आहे सरकारी खर्चाची तपासणी करणं, नवीन कायद्यांचा म्हणजे विधेयकांचा अगदी बारीक अभ्यास करणं, सरकारच्या योजनांचं विश्लेषण करणं. थोडक्यात कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत क्वालिटी कंट्रोलचं काम ह्या समित्या करतात. हे ऐकायला तर खूप छान वाटतं, बरोबर? पण प्रश्न हा आहे की हे सगळं फक्त कागदावरच आहे की प्रत्यक्षात ह्या समित्या काही बदल घडवतात? चला काही खरीखुरी उदाहरणं बघूया म्हणजे लक्षात येईल. हे बघा, मोटार वाहन कायदा. यात जे मोठे बदल झालेत ना ते याच समित्यांमुळे शक्य झाले. अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या विम्यावरची मर्यादा काढून टाकणं असो किंवा मग टॅक्सी सेवांसाठी नियम बनवणं असो, हे सगळे महत्त्वाचे निर्णय समितीच्या शिफारशींमधूनच आलेत आणि याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर झाला. आणखी एक उदाहरण पाहूया, रेल्वेचं. रेल्वेला ना सरकारला दरवर्षी एक मोठी रक्कम म्हणजे लाभांश द्यावा लागायचा. ह्यामुळे रेल्वेची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. मग रेल्वेवरच्या समितीने अभ्यास करून शिफारस केली की हा लाभांश रद्द करा आणि 2016 सरकारने ती शिफारस स्वीकारली. हा एक प्रचंड मोठा आर्थिक निर्णय होता जो फक्त समितीच्या सखोल अभ्यासामुळेच होऊ शकला. आता हा आकडा बघा. ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती आहे. या समितीने गेल्या 8 वर्षात ज्या काही शिफारशी केल्या त्यापैकी तब्बल 67% शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत. म्हणजे विचार करा, 2/3पेक्षा जास्त. हा आकडाच सांगतो की या समित्या किती महत्त्वाच्या आणि प्रभावी आहेत. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या समित्या काही बंद दारात काम करत नाहीत. त्या बाहेरच्या तज्ज्ञांना बोलवतात, लोकांकडून सूचना मागवतात. उदाहरणार्थ, ट्रान्सजेंडर या शब्दाची व्याख्या बदलायची होती तेव्हा समितीने अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली आणि मगच शिफारस केली. यामुळे काय होतं तर कायदे अधिक लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक बनतात. ठीक आहे, आतापर्यंत सगळं छान वाटतंय. ही व्यवस्था इतकी चांगली आणि प्रभावी आहे, मग काळजी करण्यासारखं काय आहे? बरोबर आहे, पण थांबा. आता आपण अलीकडच्या काळातली काही आकडेवारी पाहूयात आणि मग चित्र थोडं बदलेल. तर मग मूळ प्रश्न हा आहे की जर या समित्या इतक्या प्रभावी आहेत तर नक्की अडचण कुठे आहे? अडचण आहे त्यांच्या वापरात. कारण आकडेवारी एका खूप चिंताजनक बदलाकडे बोट दाखवतेय की या इंजिनचा वापरच कमी होत चाललाय. ही आकडेवारी खरंच धक्कादायक आहे. 15व्या लोकसभेत म्हणजे 2009 ते 2014च्या काळात जवळजवळ 69% विधेयकं अभ्यासासाठी समित्यांकडे पाठवली जात होती. पण 16व्या लोकसभेत म्हणजे 2014 ते 2019 हा आकडा 69%वरून थेट 21% घसरला. केवढी मोठी घसरण आहे ही. पण असं का होत आहे?
याचं कारण सोपं आहे. आपल्याकडे भारतात कोणताही विधेयक समितीकडे पाठवणं बंधनकारक नाहीये. हा पूर्णपणे ऐच्छिक निर्णय आहे. याउलट जर आपण ब्रिटनचं उदाहरण घेतलं तर तिथे बहुतेक विधेयकं आपोआप समितीकडे छाननीसाठी जातात. आपल्याकडे तसं नाहीये. आणि समस्या फक्त विधेयकं कमी पाठवण्यापुरती मर्यादित नाहीये. संरक्षण, वित्त, गृहव्यवहार यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या समित्यांच्या बैठकासुद्धा पूर्वीपेक्षा कमी होऊ लागल्या आहेत. म्हणजे एकंदरीतच कामकाज मंदावतंय. आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. आजच्या काळात जिथे सरकारी कामकाज नमस्कार. राज्य सरकार नेमकं चालतं कसं? मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातल्या अधिकारांचा समतोल कसा साधला जातो? आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता प्रश्न असा आहे की आपलं राज्य नक्की चालवतं तरी कोण? मुख्यमंत्री, राज्यपाल की मंत्रिमंडळ? हे वाटतं तितकं सोपं उत्तर नाहीये. चला तर या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. राज्य सरकारची रचना समजून घ्यायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तिची तुलना आपल्या केंद्र सरकारशी करणं. म्हणजे बघा, केंद्रात जसे राष्ट्रपती असतात तसंच राज्यात राज्यपाल असतात. पंतप्रधानांच्या भूमिकेत इथे मुख्यमंत्री असतात आणि जशी केंद्रात संसद असते तसंच राज्यांमध्ये राज्य विधानमंडळ काम करतं. हा पॅटर्न लक्षात ठेवला की पुढच्या गोष्टी समजायला खूप सोप्या होतात. चला तर मग सुरुवात करूया त्या भागापासून जो थेट लोकांचा आवाज आहे, म्हणजेच आपलं राज्य विधानमंडळ. राज्यासाठी लागणारे कायदे बनवण्याचं आणि सरकारच्या कामावर नजर ठेवण्याचं महत्त्वाचं काम इथेच होतं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रत्येक राज्यात ही रचना सारखी नसते. काही राज्यांमध्ये फक्त एकच सभागृह असतं, ज्याला आपण विधानसभा म्हणतो, तर काही राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृह असतात. आता बघा, आपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या काही मोठ्या राज्यांमध्ये ही 2 सभागृहांची म्हणजेच द्विसदनी पद्धत आहे. तर दुसरीकडे गुजरात, पंजाब अशा अनेक राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे, म्हणजेच एक सदनी पद्धत. पण या दोन्ही सभागृहांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, विशेषतः अधिकारांच्या बाबतीत. विधानसभा, जिथे आमदार थेट लोकांकडून निवडून येतात, ती खूप शक्तिशाली असते. पण विधान परिषद, जिथे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात, तिची भूमिका ही बऱ्यापैकी सल्लागाराची आणि मर्यादित असते. कायदे तर बनले, पण ते लागू कोण करतं? राज्याच्या कारभाराची खरी सूत्र कोणाच्या हातात असतात? आता वळूया राज्याच्या खऱ्या कार्यकारी प्रमुखाकडे. आणि इथेच एंट्री होते मुख्यमंत्र्यांची. मुख्यमंत्री हे फक्त एक पद नाही, तर राज्याच्या खऱ्याखुऱ्या सत्तेचं केंद्र आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाच्या नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करतात. राज्याचा संपूर्ण कारभार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच चालतो. म्हणजे आपलं मंत्रिमंडळ बनवण्यापासून ते राज्याची धोरणं काय असतील हे ठरवण्यापर्यंत आणि अगदी राज्यपालांना सल्ला देण्यापर्यंत सगळे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्रीच घेतात. तर हे झाले मुख्यमंत्री. पण राज्याच्या प्रशासनात अजून एक खूप महत्त्वाचं आणि शक्तिशाली पद आहे, आणि ते म्हणजे राज्यपाल. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, पण ते नाममात्र असतात, म्हणजे नावापुरते प्रमुख. खरी सत्ता मुख्यमंत्र्यांकडे, पण घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल असतात. त्यांची नियुक्ती थेट देशाचे राष्ट्रपती करतात आणि ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम पाहतात. आता साधारणपणे काय होतं बघा, विधानमंडळात एखादं विधेयक मंजूर झालं की ते राज्यपालांकडे जातं, आणि जेव्हा राज्यपाल त्यावर सही करतात तेव्हाच त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. ही एक सरळ प्रक्रिया आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. राज्यपालांच्या भूमिकेला एक दुसरी खूप महत्त्वाची आणि तितकीच गुंतागुंतीची बाजू आहे. घटनेने राज्यपालांना काही विशेष अधिकार दिले आहेत, ज्यांना विवेकाधीन अधिकार असं म्हणतात. म्हणजे असे अधिकार जे वापरताना त्यांना मुख्यमंत्र्यांचा किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज नसते. ते एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात किंवा अगदी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारससुद्धा करू शकतात. आणि यामुळेच सुरू होतो खरा सत्तेचा खेळ, एक बॅलन्सिंग ॲक्ट. एका बाजूला लोकांचा कौल असलेले मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला केंद्राने नियुक्त केलेले राज्यपाल. ह्याच नात्यात राज्याच्या राजकारणाचा खरा कस लागतो. हे जे वाक्य आहे ना, ते या सगळ्या संघर्षाचं मूळ अगदी अचूकपणे सांगतं. राज्यपालांकडून घटनात्मक प्रमुख म्हणून निष्पक्षपातीपणे काम करण्याची अपेक्षा असते, पण जेव्हा ते केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप होतो तेव्हा मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातलं नातं तणावपूर्ण बनतं. म्हणजे शेवटी काय,
तर घटनेने जरी नियम बनवले असले तरी राज्याचा कारभार कसा चालणार हे लोकांच्या मताने निवडून आलेले मुख्यमंत्री आणि केंद्राने नेमलेले राज्यपाल यांच्यातील नात्यावर आणि समतोलावरच ठरतं. भारताच्या राजकारणामध्ये ना केंद्र आणि राज्यांमध्ये नेहमीच एक प्रकारची रस्सीखेच सुरू असते. पण सध्या ही लढाई इतकी टोकाला गेलीय की राज्य थेट केंद्र सरकारला कोर्टात खेचत आहेत. असं का होतंय? चला यामागची कारणं जरा खोलात जाऊन समजून घेऊया. सुरुवातच करूया सध्याच्या सगळ्यात मोठ्या बातमीने. आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक वेगळीच लढाई सुरू झाली आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू ही तर फक्त काही नावं आहेत. एकापाठोपाठ एक राज्ये थेट केंद्र सरकारलाच कोर्टात का खेचत आहेत, यामागे नेमकं काय घडतंय? आणि हे काही एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का. एका बाजूला बघा, केरळ सरकार म्हणतंय की केंद्र आम्हाला कर्जच घेऊ देत नाहीये. तर दुसरीकडे कर्नाटक सरकार दुष्काळाच्या निधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतंय. आणि तामिळनाडूमध्ये तर राज्यपालांनी विधेयकं रोखून धरल्यामुळे एक मोठाच वाद निर्माण झालाय. म्हणजे हा संघर्ष किती खोलवर गेला आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. पण मग मूळ प्रश्न हा आहे की अशी परिस्थिती निर्माणच का होते? आपल्या घटनाकारांनी जेव्हा भारताची रचना केली तेव्हा केंद्र आणि राज्यांमध्ये संतुलन साधण्यासाठी नेमकी काय व्यवस्था केली होती? चला थोडं मागे जाऊन हे समजून घेऊया. तर भारताची जी शासन प्रणाली आहे तिला क्वाझी फेडरल किंवा अर्धसंघराज्य असं म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथे अधिकार वाटलेले आहेत, पण तराजूचं पारडं नेहमीच केंद्राच्या बाजूने थोडंसं झुकलेलं असतं. आणि याच खास रचनेमध्ये या संघर्षाची मुळं दडलेली आहेत. आता हा तणाव टाळण्यासाठीच संविधानाने अधिकारांची एक अगदी स्पष्ट वाटणी करून ठेवली आहे. ही वाटणी 3 वेगवेगळ्या याद्यांमध्ये किंवा सूचींमध्ये केलेली आहे, ज्या केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची सीमारेषाच ठरवतात. ही विभागणी खूपच स्पष्ट आहे. बघा, संरक्षण आणि रेल्वे यांसारखे विषय फक्त आणि फक्त केंद्राच्या अखत्यारीत येतात. पोलीस आणि आरोग्य यावर राज्यांना पूर्ण अधिकार आहेत. आणि शिक्षण, जंगलं यांसारख्या विषयांवर दोघेही कायदे करू शकतात. पण इथे एक मोठी मेघ आहे. जर दोघांच्या कायद्यांमध्ये वाद झाला ना तर केंद्राचाच कायदा अंतिम मानला जातो. पण फक्त अधिकारांची वाटणी करून भागत नाही, बरोबर? ही व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी काही साधनांचीही गरज असते. चला पाहूया आपल्या संविधानाने असे कोणते टूल्स दिले आहेत ज्यामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये सलोखा टिकून राहील. या 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे IAS आणि IPS सारख्या अखिल भारतीय सेवा, जे केंद्र आणि राज्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. दुसरं, आंतरराज्य परिषद. ही एक अशी जागा आहे जिथे बसून केंद्र आणि राज्य आपले वाद मिटवू शकतात. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे वित्तीय हस्तांतरण. सोप्या भाषेत केंद्राने आपल्या करांमधला हिस्सा राज्यांना देणं. आणि हा हिस्सा किती असेल याचा काही अंदाज आहे का? ऐकून आश्चर्य वाटेल. तब्बल 41%. हो, 15व्या वित्त आयोगाने शिफारस केली की केंद्राच्या तिजोरीत जमा होणाऱ्या करांपैकी 41% रक्कम थेट राज्यांना दिली जावी. विचार करा, केवढा मोठा निधी आहे हा. पण हे 41% वाटले कसे जातात हे काही असा अंदाजे ठरत नाही. यासाठी एक पक्कं सूत्र आहे. जे राज्य आर्थिकदृष्ट्या मागे आहे त्याला जास्त मदत, ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्यांच्या गरजाही जास्त. एवढंच नाही तर राज्याचा आकार आणि लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी केलेली कामगिरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे मदत आणि कामगिरी या दोन्हींमध्ये एक संतुलन साधण्याचा हा प्रयत्न आहे. मग जर सगळी रचना इतकी विचारपूर्वक केली आहे, सहकार्यासाठी साधनही आहेत, तरी मग आज इतका टोकाचा संघर्ष का दिसतोय? चला आता पाहूया की कागदावरची ही चोख व्यवस्था प्रत्यक्षात कुठे आणि का अडखळते. ह्या संघर्षाच्या केंद्रस्थानी अनेकदा एकच पद असतं आणि ते म्हणजे राज्यपालांचं पद. एका संपादकीयात अगदी अचूक म्हटलंय की राज्यपालांचं पद हे दुर्दैवाने आता घटनात्मक मूल्यांऐवजी पक्षीय विचारसरणीशी जोडले गेले आहे. आणि खरं सांगायचं तर इथेच खऱ्या समस्येला सुरुवात होते. हा फरक बघा, किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला राज्यपालांची घटनात्मक भूमिका आहे, सरकारला सल्ला देण्याची आणि केंद्राशी एक दुवा म्हणून काम करण्याची. पण दुसऱ्या बाजूला राजकीय वास्तवात काय दिसतं तर निवडून आलेल्या सरकारने पाठवलेली विधेयकं अडवून धरणं, सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करणं आणि अगदी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं. यामुळे त्यांच्या निष्पक्षपातीपणावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि वाद फक्त राज्यपालांपुरता मर्यादित नाहीये.
दुष्काळाच्या वेळी निधी मिळायला होणारा उशीर असेल, राज्यांनी किती कर्ज घ्यायचं यावर केंद्राने घातलेली बंधनं असतील, किंवा मग राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, या सगळ्याच गोष्टींमुळे केंद्र आणि राज्यांमधल्या संबंधांमध्ये एक मोठा तणाव निर्माण झालाय. हा सगळा तणाव आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. भारताला भविष्यात कशा प्रकारचं संघराज्य बनायचं आहे? एकमेकांना सहकार्य करणारं की एकमेकांशीच स्पर्धा करणारं? इथे 2 वेगळे विचार प्रवाह दिसतात. पहिला आहे सहकारी संघराज्य. यात केंद्र आणि राज्य टीम इंडिया म्हणून एका समान ध्येयासाठी एकत्र काम करतात. आणि दुसरा विचार आहे स्पर्धात्मक संघराज्याचा. यात राज्य एका बाजाराप्रमाणे गुंतवणूक आणि निधीसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. जो चांगली कामगिरी करेल तो पुढे जाईल. तर मग अंतिम प्रश्न हाच उरतो की टीम इंडियाचं भविष्य काय ठरवेल, सहकार्य की स्पर्धा? एक मजबूत देश घडवण्यासाठी राज्यांनी एका टीमप्रमाणे एकत्र येऊन काम करायला हवं की एकमेकांशी स्पर्धा करून पुढे जायला हवं? याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या भारताच्या संघराज्याचं कधी विचार केलाय का की आपल्या घराशेजारचं पार्क कोण बनवतं? किंवा रस्त्यावरचे दिवे अचानक बंद पडले तर ते कोण दुरुस्त करतं? वाटतं ना? तर हे सगळं काम असतं स्थानिक सरकारचं. आणि आज आपण नेमकं याच व्यवस्थेबद्दल, आपल्या अगदी जवळच्या सरकारबद्दल बोलणार आहोत. आता हे प्रश्न ऐकायला कदाचित खूप छोटे वाटतील, नाही का? पण जरा विचार करा, यांची उत्तरं आपल्या रोजच्या जगण्यावर किती मोठा परिणाम करतात. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत स्थानिक सरकारच्या कारभारात. आपल्याला माहिती आहे, भारतात शासनाचे साधारणपणे 3 स्तर आहेत. एक केंद्र सरकार, मग राज्य सरकार आणि तिसरा म्हणजे स्थानिक सरकार. तर आज आपण याच तिसऱ्या आणि आपल्या आयुष्याशी थेट जोडलेल्या स्तरावर म्हणजेच स्थानिक सरकारवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. तर मग हे स्थानिक स्वराज्य म्हणजे नक्की काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही एक अशी व्यवस्था आहे जिथे आपणच म्हणजे आपल्याच भागातील लोक आपल्यातल्याच काही लोकांना निवडून देतो. कशासाठी? तर आपल्या परिसराचे छोटे मोठे निर्णय घेण्यासाठी. म्हणजे ही झाली लोकशाहीची अगदी पहिली पायरी, आपल्या दारातली लोकशाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही व्यवस्था काही नेहमीच अशी नव्हती. एक काळ असा होता जेव्हा भारताची सगळी शासन प्रणाली खूप जास्त केंद्रीकृत होती. म्हणजे सगळे निर्णय वरच्या पातळीवर व्हायचे आणि त्यामुळेच तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचायला खूप अडचणी यायच्या. जरा कल्पना करून बघा, समजा आपल्या गावात पाण्याची मोठी समस्या आहे, पण त्यावरचा निर्णय कोण घेणार? तर दिल्लीत बसलेला एखादा अधिकारी. विचार करा किती विचित्र वाटेल हे. हीच तर होती जुन्या व्यवस्थेची सगळ्यात मोठी अडचण. स्थानिक गरजांकडे सर्रास दुर्लक्ष व्हायचं आणि म्हणूनच एका मोठ्या बदलाची नितांत गरज होती. आणि मग या समस्येवर उपाय म्हणून काय समोर आलं? तर विकेंद्रीकरण. यामागचं तत्व अगदी साधं आणि सरळ आहे की बाबा, स्थानिक समस्या कोण सोडवू शकतं? तर स्थानिक लोकच. कारण त्यांनाच तिथली परिस्थिती नीट माहिती असते. अर्थात हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांना बळ देण्याचा हा प्रवास खूप मोठा आहे, अनेक दशकांचा आहे. बळवंतराय मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल किंवा LM सिंघवी समिती, या सगळ्यांनी आपापल्या शिफारशी करून या व्यवस्थेला आजचा आकार दिला आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांचं फळ आपल्याला मिळालं 1992 साली. तेव्हा एक मोठी घटना दुरुस्ती झाली ज्याने स्थानिक शासनाची एक नवी, आधुनिक आणि दुहेरी रचना तयार केली. चला तर मग बघूया ही रचना नेमकी आहे तरी कशी. तर 1992 मध्ये 2 खूप महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना दुरुस्त्या झाल्या. यांनी स्थानिक स्वराज्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला असं म्हटलं तरी चालेल. यातली 73वी घटना दुरुस्ती होती खास ग्रामीण भागासाठी, ज्याला आपण सगळे पंचायत राज म्हणून ओळखतो. आणि 74वी घटना दुरुस्ती होती शहरी भागांसाठी, म्हणजेच आपल्या नगरपालिका. तर पंचायती राज म्हणजे काय? सोप्या शब्दात ही आहे ग्रामीण भारतासाठीची शासन व्यवस्था. म्हणजे खेड्यापाड्यांमधलं प्रशासन आणि तिथला विकास ही सगळी जबाबदारी या संस्थांवर असते. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ज्यांना आपण नगरपालिका म्हणतो, त्यांचं काम काय? तर त्यांचं काम आहे शहरं आणि मोठी नगरं यांचा प्रशासकीय कारभार पाहणं. अगदी सरळ. ठीक आहे, तर आता आपण ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रकारच्या संस्थांची रचना कशी असते आणि त्यांची कामं नक्की काय आहेत हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. बरं, आधी शहरांबद्दल बोलूया. शहरी भागातना लोकसंख्येनुसार 3 प्रकार पडतात. एकदम मोठी शहरं म्हणजे जिथे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे, तिथे असते महानगरपालिका.
त्यापेक्षा थोडी लहान शहरं, त्यांच्यासाठी असते नगर परिषद. आणि अशी ठिकाणं जी आधी खेडी होती पण आता शहरं बनत आहेत, तिथे असते नगरपंचायत. आणि या शहरी संस्थांची कामं ती तर आपल्या रोजच्या आयुष्याशी इतकी जोडलेली आहेत. आपल्याला शुद्ध पाणी पुरवणं, रस्त्यांची देखभाल करणं, दिवाबत्ती, स्वच्छता, सगळं काही. म्हणजे पुढच्या वेळी एखाद्या स्वच्छ रस्त्यावरून चालताना किंवा बागेत फिरताना लक्षात ठेवा, हे सगळं आपल्या स्थानिक नगरपालिकेमुळे शक्य होतंय. आता शहरांकडून आपण ग्रामीण भागाकडे वळूया. इथे आपल्याला एक 3-स्तरीय रचना बघायला मिळते. सगळ्यात वरच्या स्तरावर असते जिल्हा परिषद, मग तालुक्याच्या पातळीवर असते पंचायत समिती, आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक गावासाठी असते ग्रामपंचायत. आणि गावांमध्ये तर या संस्थांची भूमिका खूपच जास्त महत्त्वाची ठरते. विचार करा, गावातल्या शाळा, आरोग्य केंद्र चालवणं, एवढंच नाही तर सरकारच्या वेगवेगळ्या योजना गरजू लोकांपर्यंत पोचतायत की नाही हे पाहण्यासारखी सगळी महत्त्वाची कामं या संस्थाच करतात. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. महाराष्ट्रात जर कोणाला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर त्यांना 2 पेक्षा जास्त मुलं असून चालत नाहीत. आहे की नाही गंमत? हा स्थानिक शासनाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण नियमांपैकी एक आहे. आणि ही व्यवस्था किती मोठी आहे, किती विशाल आहे, याचा अंदाज तुम्हाला एका आकड्यावरून येईल. आपल्या भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती निवडून आलेले प्रतिनिधी आहेत माहितीये? तब्बल 30 लाख. ही खरं तर जगातली सगळ्यात मोठी लोकशाही निवडणूक प्रणालींपैकी एक आहे. पण या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारी भाग कुठला असेल तर तो आहे महिलांचा सहभाग. कारण घटनादुरुस्तीमुळे महिलांसाठी आरक्षण बंधनकारक झालं. आणि याचा परिणाम काय? तर आज जवळपास 13 लाख महिला या संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्या स्थानिक पातळीवर बदलाचं नेतृत्व करत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मग या सगळ्या व्यवस्थेमागे नेमका विचार काय आहे? का केलंय हे सगळं? खरं तर हा एक खूप मोठा, एक भव्य लोकशाही प्रयोग आहे. आणि याचं ध्येयही तितकंच मोठं आहे. या सगळ्याचं सार एकाच संकल्पनेत आहे, आणि ती म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरण. याचा सरळ अर्थ काय? तर निर्णय घेण्याची सत्ता लोकांच्या हातात सोपवणं, जेणेकरून ते आपल्या भागाचा विकास स्वतःच्या गरजांनुसार स्वतःच्या पद्धतीने करू शकतील. पण आता या गोष्टीला जवळजवळ 3 दशकं उलटून गेली आहेत. आणि त्यामुळे एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की या भव्य प्रयोगाने खरोखरच लोकांच्या हातात सत्ता दिली आहे? नमस्कार. कधी विचार केलाय की आपला भारत देश, एवढा मोठा देश, चालतो कसा? याच्या प्रशासनामागे ना प्रामुख्याने 2 प्रकारच्या संस्था काम करतात. एक म्हणजे संवैधानिक आणि दुसऱ्या वैधानिक. चला तर मग या 2 शक्तिशाली संस्थांमध्ये नेमका फरक काय आहे आणि त्यांचं महत्त्व किती आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, नाही का? बघा, आपलं संविधान म्हणजे एका मोठ्या इमारतीचा आराखडा, एक ब्ल्यूप्रिंटच जणू. पण तो आराखडा प्रत्यक्षात आणायला, ती इमारत उभी करायला आणि देशाचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी आपल्याला काही संस्थांची गरज लागतेच. ह्याच संस्थांशिवाय आपलं संविधान फक्त एक कागदपत्र बनून राहील. चला, आता जरा यात खोलात शिरूया. या 2 प्रकारच्या संस्थांमधला मूळ फरक आहे तरी काय? तर तो आहे त्यांच्या शक्तीच्या स्रोतामध्ये. संवैधानिक संस्थांना त्यांची ताकद थेट आपल्या भारतीय संविधानातून मिळते. या उलट वैधानिक संस्था या संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने बनवलेल्या एखाद्या कायद्यातून, ज्याला स्टॅट्यूट म्हणतात, त्यातून तयार होतात. याचाच अर्थ, संवैधानिक संस्थेत काही बदल करायचा असेल तर एक किचकट घटनादुरुस्ती करावी लागते. पण वैधानिक संस्थेत बदल करायचा असेल तर फक्त तो मूळ कायदा बदलला की काम होतं. तर आधी बोलूया त्या पहिल्या प्रकारच्या संस्थांबद्दल, संवैधानिक संस्था. आपण त्यांना संविधानाचे स्तंभ असंही म्हणू शकतो. का? कारण या अशा संस्था आहेत ज्यांचा उल्लेख थेट आपल्या संविधानात केलेला आहे आणि ते आपल्या लोकशाहीचा अगदी मूळ आधार आहेत. या स्तंभांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच CAG. त्यांना सार्वजनिक तिजोरीचे रक्षक असं म्हटलं जातं आणि ते आपल्या लोकशाही व्यवस्थेमधला एक खूप महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. मग CAG करतात तरी काय? तर आपल्या संविधानाच्या कलम 148 नुसार CAG केंद्र आणि राज्य सरकारांच्या सगळ्या खर्चांचं ऑडिट करतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारचा प्रत्येक पैसा कुठे आणि कसा खर्च झाला यावर त्यांची करडी नजर असते. एवढंच नाही तर ते संसदेच्या लोकलेखा समितीला मार्गदर्शनही करतात, ज्यामुळे आर्थिक जबाबदारी निश्चित होते. आपला पुढचा स्तंभ आहे भारतीय निवडणूक आयोग. आपल्या देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणं ही लोकशाहीची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अट आहे आणि हीच जबाबदारी निवडणूक आयोग पार पाडतो.
म्हणूनच त्याला लोकशाहीचा आधारस्तंभ असं म्हणतात. कलम 324 निवडणूक आयोगाला प्रचंड अधिकार देतं. निवडणुका कधी घ्यायच्या हे ठरवण्यापासून ते राजकीय पक्षांना मान्यता देण्यापर्यंत आणि निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहिता लागू करण्यापर्यंत सगळं काही आयोगच बघतो. यामुळेच तर निवडणुकांमध्ये सगळ्यांना समान संधी मिळते. आता तिसरा महत्वाचा स्तंभ पाहूया, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC. आपल्या देशाचा प्रशासकीय गाडा चालवणारे जे अधिकारी आहेत त्यांना निवडण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी या संस्थेवर आहे. म्हणूनच तिला गुणवत्ता प्रणालीचा पहारेकरी असं म्हटलं जातं. UPSCची भूमिका फक्त परीक्षा घेण्यापुरती नाहीये. ते अखिल भारतीय सेवांसाठी भरती करतात, अधिकाऱ्यांच्या प्रमोशन आणि शिस्तभंगाच्या कारवाईवर सरकारला सल्ला देतात. यामुळे आपल्या प्रशासनात गुणवत्ता आणि तटस्थता टिकून राहते. बरं, तर हे झाले संविधानाचे स्तंभ. आता वळूया दुसऱ्या प्रकारच्या संस्थांकडे, वैधानिक संस्था. जर संवैधानिक संस्था या इमारतीचे स्तंभ असतील ना, तर वैधानिक संस्था ह्या गरजेनुसार उभारलेल्या मचाण किंवा स्कॅफोल्डिंगसारख्या आहेत. म्हणजे कसं की काही विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी संसद कायद्याद्वारे त्यांची निर्मिती करते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. याची स्थापना 1993 मध्ये एका खास कायद्याद्वारे झाली. सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून जर नागरिकांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन झालं तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार या आयोगाला आहे. हा आयोग फक्त तक्रारींची चौकशी नाही करत, तो तुरुंगांना भेटी देऊन तिथल्या कैद्यांची स्थिती तपासतो, मानवाधिकार शिक्षणाला प्रोत्साहन देतो आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या NGOंना सुद्धा मदत करतो. म्हणजे खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करतो. अजून एक महत्वाची वैधानिक संस्था म्हणजे केंद्रीय माहिती आयोग. माहितीचा अधिकार कायदा म्हणजे RTI 2005 अंतर्गत याची स्थापना झाली. जर समजा एखाद्या सरकारी कार्यालयाने एखाद्या नागरिकाला माहिती देण्यास नकार दिला तर तो नागरिक थेट या आयोगाकडे दाद मागू शकतो. CICची शक्ती कमी लेखू नका. त्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. म्हणजे तो स्वतःहून चौकशी सुरू करू शकतो, माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंड लावू शकतो आणि माहिती देण्याचे आदेशही देऊ शकतो. याचमुळे सरकारी कामात पारदर्शकता येते. पण कागदावर दिसणारी ही शक्ती प्रत्यक्षात किती वापरता येते? या सगळ्या संस्था, मग त्या संवैधानिक असोत किंवा वैधानिक, खरोखरच स्वतंत्रपणे काम करू शकतात का? चला, आता या संस्थांसमोरची काही गंभीर आव्हानं पाहूया. आणि हे समजून घेण्यासाठी निवडणूक आयोगाचं उदाहरण घेऊ, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. आयोगासमोरची आव्हानं समजून घेण्याआधी त्यांच्या अधिकारांची ताकद एकदा लक्षात घेऊ. मतदारसंघ ठरवण्यापासून ते गैरप्रकार झाल्यास मतदान रद्द करण्यापर्यंत आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यापर्यंत आयोगाकडे प्रचंड शक्ती आहे. पण ही शक्ती खरंच अबाधित आहे का? नाही, कारण या अधिकारांसमोर आव्हानंही तेवढीच मोठी आहेत. आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत सरकारच्या हस्तक्षेपाची शक्यता नेहमीच असते. मुख्य आयुक्तांना वगळता इतर आयुक्तांना कार्यकाळाची सुरक्षितता नाहीये. आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे राजकारणात वाढलेला पैशाचा आणि गुन्हेगारीचा प्रभाव. या सगळ्यामुळे आयोगाच्या स्वातंत्र्यावर आणि परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग यावर उपाय काय? तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आहेत. जसं की आयुक्तांच्या नियुक्तीसाठी एक निष्पक्षपाती समिती असावी, सर्व आयुक्तांना समान कार्यकाळाचं संरक्षण मिळावं आणि गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कडक कायदे करावेत. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. आपल्या लोकशाहीच्या इमारतीसाठी संविधानाचे कायमस्वरूपी स्तंभ जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढीच कायद्याने बनवलेली आणि गरजेनुसार बदलणारी मचानसुद्धा आवश्यक आहे. एक पाया मजबूत करतो तर दुसरा बदलत्या काळाची गरज पूर्ण करतो. दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. ह्या सगळ्या संस्था आपल्या लोकशाहीचं संरक्षण करतात हे खरे, पण ह्या संरक्षकांचा अंतिम असं अनेकदा होतं की भारतात निवडून आलेली सरकारं एका रात्रीत कोसळतात आणि यामागे कारण असतं राजकारण्यांनी पक्ष बदलणं. पण थांबा, याला रोखण्यासाठी एक कायदा आहे ना. मग असं का होतं? चला, आज याच वादग्रस्त पक्षांतरबंदी कायद्याची गुंतागुंत समजून घेऊया. कधी विचार केलाय की बहुमताने निवडून आलेलं सरकार अचानक जवळजवळ एका रात्रीत कसं काय कोसळू शकतं? याचं उत्तर अनेकदा एकाच शब्दात मिळतं: पक्षांतर. आणि याच एका गोष्टीनं आपल्या भारतीय राजकारणाला अनेकदा अस्थिर करून सोडलं आहे. आणि या प्रथेला एक नावही दिलं गेलं आहे: राजकीय घोडेबाजार.
इतकंच नाही तर याला आपल्या लोकशाहीच्या मुळावर घाला घालणारी राष्ट्रीय कीड असंही म्हटलं गेलंय. विचार करा किती गंभीर शब्द आहेत हे. तर मग या सगळ्यावर उपाय म्हणून जो कायदा आणला त्याची गरजच का पडली? चला आधी ती मूळ समस्या समजून घेऊया. राजकीय पक्षांतरामुळे जो काही गोंधळ उडत होता तो नेमका होता तरी कसा? बरं, पक्षांतर म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा आमदार किंवा खासदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आहे तोच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो. यालाच पक्षांतर म्हणतात. आता हा आकडा बघा. 1967 ते 1983 या काळात म्हणजे फक्त 16 वर्षात तब्बल 2700 पेक्षा जास्त पक्षांतरं झाली. म्हणजे विचार करा, जवळजवळ दर दुसऱ्या दिवशी कुठला ना कुठला आमदार आपला पक्ष बदलत होता. केवढा मोठा आकडा आहे हा? आणि याचा परिणाम प्रचंड राजकीय अस्थिरता. फक्त एका वर्षाचा हिशोब घ्या. 1968 साली आमदारांनी इकडून तिकडे उड्या मारल्यामुळे तब्बल 16 राज्य सरकारं पडली. हो, एका वर्षात 16 सरकारं. ही तर लोकशाहीची एक प्रकारे थट्टाच होती. आता या सगळ्या गोंधळाला कुठेतरी आवर घालणं गरजेचं होतं. म्हणूनच 1985 मध्ये संसदेने एक ऐतिहासिक पाऊल उचललं. संविधानामध्ये 10वी अनुसूची जोडली गेली आणि याच अनुसूचीला आपण आज पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखतो. आणि हा कायदा आणण्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट होता. तो बनवणाऱ्यांनी तेव्हा म्हटलं होतं की पक्षांतराची ही जी कीड आहे ती आपल्या लोकशाहीच्या मूळ पायालाच सुरुंग लावतेय आणि म्हणूनच तिला वेळीच रोखणं अत्यंत गरजेचं होतं. ठीक आहे, मग हा कायदा नक्की काम कसा करतो? सोप्पं आहे. यात मुख्यत्वे 2 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केल्यास आमदार अपात्र ठरू शकतो. एक, जर त्याने स्वतःहून आपल्या पक्षाचं सदस्यत्व सोडून दिलं, आणि दुसरं, जर त्याने पक्षाच्या आदेशाच्या म्हणजे ज्याला आपण व्हिप म्हणतो त्याच्या विरोधात जाऊन मतदान केलं किंवा मतदानाला गैरहजर राहिला. पण गंमत बघा, सुरुवातीला या कायद्यात एक मोठी पळवाट होती. तेव्हा असं होतं की जर एखाद्या पक्षाचे 1/3 आमदार बाहेर पडले तर त्याला पक्षांतर न मानता फूट म्हटलं जायचं आणि ते अपात्र ठरायचे नाहीत. पण नंतर ही चूक लक्षात आली आणि कायदा बदलला. आता फुटीची तरतूद काढून टाकली आहे आणि मर्यादा वाढून 2/3 केली आहे. म्हणजेच आता फक्त दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचाच पर्याय उरतो. कायदा तर आला, पण त्याने एका नवीन आणि मोठ्या समस्येला जन्म दिला. या कायद्याने प्रचंड अधिकार फक्त एका व्यक्तीच्या हातात दिले आणि ते म्हणजे सभागृहाचे अध्यक्ष म्हणजेच स्पीकर. म्हणजे बघा, एखाद्या आमदाराला अपात्र ठरवायचं की नाही याचा शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सभापतींनाच असतो. याचा अर्थ या प्रकरणात ते एका न्यायाधीशासारखं काम करतात. आणि यातला धोका तो काही आज निर्माण झालेला नाही. अनेक वर्षांपूर्वीच किहोतो होलोहान खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने यावर बोट ठेवलं होतं. तेव्हाच न्यायमूर्तींनी म्हटलं होतं की सभापतींच्या निर्णयात पक्षपातीपणाचा संशय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि इथेच तर खरी मेख आहे. बघा, सभापती हे निष्पक्षपाती असायला हवेत, बरोबर, पण ते स्वतः सत्ताधारी पक्षाचे सदस्य असतात. त्यांचा कार्यकाळ हा सभागृहातल्या बहुमतावर अवलंबून असतो. मग विचार करा, जो पंच स्वतः एका टीमचा खेळाडू आहे तो दुसऱ्या टीमच्या विरोधात निष्पक्षपातीपणे निर्णय कसा देऊ शकेल? हेच या कायद्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरं, कायद्यातली एक अडचण तर आपण पाहिली, पण आता राजकारण्यांनी या कायद्यालाच बगल देण्यासाठी एक नवीन मार्ग शोधून काढलाय. चला पाहूया तो काय आहे. ही नवी युक्ती म्हणजे राजीनामा. आता आमदार पक्षांतर करून अपात्र ठरण्याचा धोका पत्करत नाहीत. त्याऐवजी ते सरळ आपल्या आमदारकीचा सामूहिक राजीनामा देतात. आता राजीनामा दिल्यावर ते सदस्यच राहत नाहीत, मग पक्षांतर बंदी कायदा लागूच होत नाही. पण त्यांच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी पक्षाचं बहुमत कमी होतं आणि सरकार पडतं. किती हुशारीने शोधलेली पळवाट आहे बघा. आणि हे काही फक्त कागदावर नाहीये. गोवा, मणिपूर, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये अलीकडच्या काळात हीच रणनीती वापरून सरकारं पाडली गेली आहेत. म्हणजे ही आता एक यशस्वी आणि आजमावलेली राजकीय खेळी बनली आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की ज्या कायद्याने एक समस्या सोडवताना दुसरी निर्माण केली त्याला दुरुस्त कसं करायचं, यावर उपाय काय? यावर अनेक समित्यांनी आणि कायदा आयोगाने एकच महत्त्वाचा उपाय सुचवला आहे. तो म्हणजे अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सभापतींकडून काढून घ्यावा आणि तो राष्ट्रपती किंवा राज्यपालांना द्यावा, जे निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने निर्णय घेतील. किंवा मग निवृत्त न्यायाधीशांचं एक स्वतंत्र पॅनल नेमावं, जे कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करेल. या सुधारणांमागचा उद्देश एकच आहे: निर्णय वेळेवर, निष्पक्षपातीपणे आणि कोणत्याही राजकीय दबावाशिवाय व्हावेत. असं झालं
तरच या कायद्याला खरी ताकद मिळेल आणि पक्षांतराच्या या खेळाला कुठेतरी आळा बसेल. पण या सगळ्याच्या मुळाशी एक मोठा प्रश्न आहे. रेषा नक्की कुठे ओढायची? एका बाजूला आहे पक्षाची शिस्त आणि निष्ठा, आणि दुसऱ्या बाजूला आहे लोकशाहीने दिलेलं मतस्वातंत्र्य. या दोन्हींमध्ये जास्त महत्वाचं काय? या प्रश्नाचं उत्तरच कदाचित आपल्या नमस्कार. भारतीय राज्यघटनेमध्ये ना एक असं कलम आहे जे निवडून आलेलं राज्य सरकार बरखास्त करू शकतं. हो, ते कलम म्हणजे कलम 356. चला तर मग या शक्तिशाली आणि तितक्याच वादग्रस्त कलमाबद्दल आज सविस्तर जाणून घेऊया. एक साधा प्रश्न आहे. लोकांनी निवडून दिलेलं राज्य सरकार, केंद्र सरकार खरंच बरखास्त करू शकतं का? आपल्या संघराज्य रचनेत हे कसं शक्य आहे? हाच प्रश्न या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आणि ह्याचं उत्तर आहे हो, हे शक्य आहे. कलम 356 मुळेच यालाच आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. म्हणजे काय? तर राज्याचा सगळा कारभार थेट केंद्राच्या हातात येतो. पण थांबा, हे इतकं सरळ सोपं नाहीये. तर मग प्रश्न पडतो की एवढी मोठी, एवढी ताकदवान तरतूद आपल्या घटनेत आलीच कुठून? तिचा खरा उद्देश काय होता? आणि हो, याला भारताचा घटनात्मक न्यूक्लिअर ऑप्शन असं का बरं म्हणतात? याचं मूळ आहे ना ते थेट 1935च्या ब्रिटिशकालीन कायद्यात आहे. म्हणजे बघा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देश खूप नाजूक परिस्थितीत होता. अशावेळी राज्यांमध्ये सगळं काही घटनेनुसार चालावं, देशाची एकता टिकून राहावे यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून ही तरतूद करण्यात आली होती. पण गंमत अशी आहे की ज्यांनी ही घटना लिहिली ना, त्यांना वाटलं होतं की या कलमाचा वापर करण्याची वेळच येणार नाही. त्यांची नेमकी काय अपेक्षा होती? चला पाहूया. खुद्द घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं वाटत होतं की ही कलमं कधीच वापरली जाणार नाहीत, ती फक्त एक मृतपत्र म्हणजे डेड लेटर म्हणूनच राहतील. पण बघा, उद्देश कितीही चांगला असला तरी प्रत्यक्षात राजकारणात मात्र वेगळंच काहीतरी घडलं. हे कलम जे सुरक्षेसाठी होतं तेच राजकीय नियंत्रणाचं एक हत्यार कसं बनलं तेच आता आपण पाहणार आहोत. 134. हो, आकडा बरोबर ऐकलाय. 1950 पासून आतापर्यंत तब्बल 134 वेळा राष्ट्रपती राजवट लावली गेली आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना जे वाटलं होतं त्याच्या अगदी उलट घडलं. आणि अनेकदा या कलमाचा वापर राजकीय फायद्यासाठीच झाल्याचं दिसतं. कधी पक्षातले आपापसातले वाद मिटवण्यासाठी, तर कधी स्पष्ट पुरावा नसतानाही राज्यात कारभार ठीक नाहीये असं सांगून. इतकंच नाही तर बहुमत असलेलं सरकार पाडण्यासाठी आणि विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा या शक्तिशाली तरतुदीचा गैरवापर झाला. आणि हा गैरवापर आहे ना, तो जशास तसं या पद्धतीने झाला. उदाहरणार्थ 1977 मध्ये जनता पक्षाने सत्तेत आल्यावर काँग्रेसची 9 राज्य सरकारं बरखास्त केली. मग काय, 1980 मध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेत परत आलं तेव्हा त्यांनी 9 बिगर काँग्रेस सरकारं बरखास्त केली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कमी अधिक प्रमाणात अनेक पक्षांनी या कलमाचा वापर केलाय. पण या सगळ्या खेळात एक मोठा टर्निंग पॉइंट आला. तो म्हणजे जेव्हा हा गैरवापर थांबवण्यासाठी देशाची न्याय व्यवस्था पुढे सरसावली. 1994 सालचा SR बोम्मई विरुद्ध भारत सरकार हा खटला हा या संपूर्ण घटनात्मक संघर्षातला एक मैलाचा दगड ठरला. या एका निकालाने अक्षरशः सगळे नियमच बदलून टाकले. ह्या निकालाने ना 4 खूप महत्त्वाचे नियम घालून दिले. 1. राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय अंतिम नाही, त्याची न्यायालयीन तपासणी होऊ शकते. 2. सरकारचं बहुमत आहे की नाही हे राजभवनात नाही तर विधानसभेतच सिद्ध करावं लागेल. 3. संसदेची मंजुरी मिळेपर्यंत विधानसभा बरखास्त करता येणार नाही, फक्त निलंबित ठेवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. जर चुकीच्या पद्धतीने सरकार बडतर्फ केलं असेल तर न्यायालय ते सरकार पुन्हा सत्तेत आणू शकतं. आणि या निकालाचा परिणाम किती जबरदस्त होता हे बघा. या आलेखामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की 1994 नंतर राष्ट्रपती राजवटीचा वापर कसा एकदम कमी झाला. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे गैरवापराला खरंच खूप मोठा आळा बसला. पण मग न्यायालयाच्या निर्णयानंतर सगळं आलबेल झालं का? तर नाही. कलम 356 वरचा वाद आजही संपलेला नाही. सध्याची परिस्थिती काय आहे त्यावर एक नजर टाकूया. सरकारी आयोगासारख्या अनेक समित्यांनी आणि तज्ज्ञांनी गैरवापर टाळण्यासाठी अजून काही सुधारणा सुचवल्या आहेत. जसं की कारवाई करण्याआधी राज्याला एक इशारा दिला पाहिजे, किंवा राष्ट्रपतींनी राजवट का लावली याची लेखी कारणं दिलीच पाहिजेत.
इतकंच काय, काही जणांनी तर हे कलम घटनेतून काढूनच टाका अशीही मागणी केली आहे. त्यामुळे तो मूळचा तणाव आजही कायम आहे. प्रश्न तोच आहे की कलम 356 हे देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे की मग ते भारताच्या संघराज्य रचनेलाच धोका देणारा एक कालबाह्य अवशेष आहे. म्हणून या विश्लेषणाच्या शेवटी आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येऊन थांबतो. कलम 356 हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक असलेलं एक संरक्षण आहे की लोकशाहीला असलेला एक कालबाह्य धोका? जगातील सगळ्यात मोठी लोकशाही, आपला सर्वोच्च कायदा म्हणजे आपलं संविधान, काळासोबत कसं बदलते? आज आपण भारतीय संविधानातल्या याच दुरुस्ती करण्याच्या अनोख्या प्रक्रियेबद्दल आणि तिच्या रंजक प्रवासाबद्दल बोलणार आहोत. विचार करा, हेच तर ते सगळ्यात मोठं आव्हान होतं ज्याचा सामना आपल्या घटनाकारांना करावा लागला. त्यांना एक असा दस्तऐवज बनवायचा होता जो देशासाठी एक मजबूत आधारस्तंभ बनेल, पण त्याचवेळी येणाऱ्या पिढ्यांसाठी तो एक अडथळा ठरू नये. म्हणजे स्थिरता आणि लवचिकता या दोन्हीमध्ये संतुलन साधणं हेच खरं आव्हान होतं. आणि हो, हे काही चुकून घडलेलं नाहीये. भारताच्या निर्मात्यांनी अगदी जाणीवपूर्वक एक अशी सिस्टम तयार केली जी देशाच्या विकासासोबत स्वतःही विकसित होऊ शकेल. दगडावर कोरलेल्या लेखाप्रमाणे कायम स्थिर राहणार नाही. हाच विचार भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडला होता. त्यांचे शब्द यामागची दूरदृष्टी अगदी स्पष्ट करतात. जर तुम्ही कोणतीही गोष्ट कठोर आणि कायमस्वरूपी बनवली तर तुम्ही राष्ट्राची वाढच थांबवता. याचाच अर्थ संविधान हे एक जिवंत दस्तऐवज असायला हवं, जे लोकांच्या बदलत्या गरजा आणि इच्छाकांक्षांना प्रतिसाद देऊ शकेल. म्हणूनच आपल्या घटनाकारांनी, विशेषतः डॉक्टर B.R. आंबेडकरांनी दोन्ही टोकाचा भूमिका टाळल्या. म्हणजे त्यांनी ना अमेरिकेसारखी अत्यंत कठोर प्रक्रिया स्वीकारली जिथे बदल करणं जवळपास अशक्य आहे, ना ब्रिटनसारखी प्रणाली जिथे संसद अगदी सहजपणे काहीही बदलू शकते. त्यांनी या दोन्हीचा एक सुवर्णमध्य साधला. तर मग हे बदल प्रत्यक्षात कसे केले जातात? आपल्या संविधानाने यासाठी 3 वेगवेगळे मार्ग दिले आहेत आणि प्रत्येक मार्ग हा वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांसाठी आहे. चला तर मग ते पाहूया. पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे संसदेचं साधं बहुमत. आता याचा अर्थ काय? तर सभागृहात जे सदस्य उपस्थित आहेत आणि मतदान करत आहेत त्यांच्यापैकी 50% जास्त सदस्यांनी मंजुरी देणं हे अगदी एखाद्या सामान्य कायद्याला पास करण्यासारखंच आहे. ही प्रक्रिया साधारणपणे राज्यांच्या सीमा बदलणं किंवा नवीन राज्य तयार करणं अशा गोष्टींसाठी वापरली जाते. आणि गंमत म्हणजे हे बदल कलम 368च्या कक्षेबाहेर ठेवले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यांना घटनादुरुस्ती मानले जात नाही. ही एक प्रकारची प्रशासकीय सोय आहे ज्यामुळे असे किरकोळ बदल सहज करता येतात. आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मार्गाकडे. आपल्या संविधानातल्या बहुतेक दुरुस्त्या याच मार्गाने होतात, ज्यासाठी विशेष बहुमत लागतं. याचा नेमका अर्थ काय होतो? तर इथे 2 अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिली अट म्हणजे विधेयक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने पास व्हायला हवं. आणि दुसरी, त्याच वेळी जे सदस्य उपस्थित आहेत आणि मतदान करत आहेत त्यांच्यापैकी 2/3 सदस्यांची मंजुरी मिळणंही गरजेचं आहे. ही एक कठीण अट आहे जी हे निश्चित करते की कोणताही मोठा बदल हा व्यापक राजकीय सहमतीनेच होईल. आता तिसरा आणि सगळ्यात कठीण मार्ग. हा मार्ग फक्त अशा बदलांसाठी आहे जे भारताच्या संघराज्यायी रचनेवर म्हणजे केंद्र आणि राज्यांच्या संबंधांवर थेट परिणाम करतात. म्हणजे जेव्हा राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया, केंद्र राज्य अधिकार वाटप किंवा न्यायव्यवस्थेच्या अधिकारांसारख्या मूलभूत गोष्टींमध्ये बदल करायचा असतो तेव्हा फक्त संसदेचं विशेष बहुमत पुरत नाही. त्यासाठी देशातल्या निम्म्याहून अधिक राज्यांच्या विधानसभांची संमती घेणं बंधनकारक आहे. यातूनच भारताच्या संघराज्यसहाय्य ढाच्याचं संरक्षण होतं. आता बघा, ही पूर्ण प्रोसेस चालते कशी? विधेयक संसदेत मांडण्यापासून ते राष्ट्रपतींच्या अनिवार्य संमतीपर्यंत प्रत्येक पायरीवर कडक नियम आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे विशेष बहुमत मिळवणं गरजेचं आहे. जर मतभेद झाले तर संयुक्त बैठकीची कोणतीही तरतूद नाहीये. यामुळे कोणताही बदल घाईघाईने किंवा फक्त एका सभागृहाच्या मनमानीने होऊ शकत नाही. पण संसदेच्या या दुरुस्ती करण्याच्या अधिकाराला काही मर्यादा आहेत का? या एका प्रश्नाने भारतीय न्यायव्यवस्था आणि संसद यांच्यात एक ऐतिहासिक संघर्ष सुरू झाला.
साधारणपणे 1950च्या दशकात हा प्रश्न समोर आला. संसदेचं म्हणणं होतं की तिला संविधानाचा कुठलाही भाग बदलण्याचा अधिकार आहे, अगदी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा सुद्धा. पण सर्वोच्च न्यायालयाचं मत यापेक्षा वेगळं होतं आणि इथूनच या संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष या टाईमलाईनवर अगदी स्पष्ट दिसतोय. सुरुवातीला म्हणजे शंकरी प्रसाद केसमध्ये न्यायालयाने संसदेला अमर्याद अधिकार दिले, पण काही वर्षांनी गोलकनाथ केसमध्ये न्यायालयाने आपली भूमिका पूर्णपणे बदलली आणि सांगितलं की मूलभूत हक्क बदलता येणार नाहीत. या सततच्या बदलांमुळे एक मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला होता, जो अखेर केशवानंद भारती केसमध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. या ऐतिहासिक लढाईच्या केंद्रस्थानी होते स्वामी केशवानंद भारती. त्यांच्या मठाच्या मालमत्तेच्या हक्कांवरून सुरू झालेला हा खटला लवकरच भारतीय लोकशाहीच्या भवितव्याचा खटला बनून गेला. आणि मग आला तो ऐतिहासिक निर्णय. 7-6 अशा अगदी निसट्ट्या बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत रचनेचा सिद्धांत मांडला. खरं तर हा एक क्रांतिकारी विचार होता, ज्याने संसदेच्या अधिकारांवर एक स्पष्ट लक्ष्मणरेषा आखली. तर ही मूलभूत रचना म्हणजे नक्की काय? न्यायालयाने याची कोणतीही निश्चित यादी दिलेली नाही, पण वेळोवेळी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. जसं की संविधानाची सर्वोच्चता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार. हे संविधानाचे असे स्तंभ आहेत, त्याचा आत्मा आहे, ज्याला संसद धक्का लावू शकत नाही. या सिद्धांताने एक प्रकारचं संतुलन स्थापित केलं. चला आता बघूया की तेव्हापासून आजपर्यंत संविधानाचा हा बदलाचा प्रवास कसा राहिलाय. हा आकडा बघा, तब्बल 10,006 पेक्षा जास्त वेळा. खरंच थक्क करणार आहे, नाही का? यावरून हे अगदी स्पष्ट दिसतं की भारतीय संविधान किती जिवंत आणि गतिशील आहे. ते फक्त एक पुस्तक नाहीये, तर ते सतत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गरजांनुसार स्वतःला बदलत आलंय. ही काही अलीकडची उदाहरणं आहेत जी संविधानाची ही उत्क्रांती दाखवतात. जीएसटीने देशाची करप्रणालीच बदलून टाकली. EWS आरक्षणाने समानतेच्या व्याख्येत एक नवीन पैलू जोडला आणि महिला आरक्षण विधेयकाने राजकीय प्रतिनिधित्वामध्ये समानतेच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे. या आलेखाकडे पाहिलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते. भारताच्या इतिहासातील घटनात्मक बदलांची गती. काही दशकामध्ये खूप जास्त दुरुस्त्या झाल्या आहेत, जे त्या काळातील सामाजिक आणि राजकीय उलथापालथीचं प्रतीक आहे. यातून संविधानाची प्रतिसाद देण्याची क्षमता दिसून येते. तर मग या सततच्या बदलांचा अर्थ काय लावायचा? ही लवचिकता आपल्या लोकशाहीची ताकद आहे, जी तिला काळासोबत चालण्यास मदत करते? की हे राजकीय अस्थिरतेचं किंवा वारंवार होणाऱ्या बदलांचं लक्षण आहे? यावर विचार करण्यासारखा आहे. शेवटी आपण पुन्हा तिथेच येतो जिथून सुरुवात केली होती, नेहरूंनी सांगितलेल्या मूळ विचाराकडे. भारताच्या संविधानाची लवचिकता, जी त्याच्या निर्मात्यांची देणगी आहे, तीच त्याची खरी ताकद आणि ओळख आहे. हीच लवचिकता अनेकदा वादविवादांचं केंद्र राहिली आहे, पण याच लवचिकतेमुळे हे संविधान 70 वर्षांहून अधिक काळ सर्व अडथळ्यांना पार कर. नमस्कार. आज आपण एका मस्त प्रवासाला निघालो आहोत. महाराष्ट्राची शासन व्यवस्था नक्की चालते कशी हे आपण समजून घेणार आहोत. अगदी मुळापासून, म्हणजे गावातल्या ग्रामपंचायतीपासून ते थेट राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत, म्हणजे राज्यपालांच्या खुर्चीपर्यंत. चला तर मग हा संपूर्ण प्रवास एकत्र अनुभवूया. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? आधी बघूया हे पायापासून शासन म्हणजे नेमकं काय. मग ग्रामपंचायतीचं काम कसं चालतं ते पाहू. तिसरं म्हणजे शासन करण्याचा हक्क मिळतो कोणाला. त्यानंतर प्रशासनाची भाषा कोणती आणि ती का महत्वाची आहे. मग येईल राज्यपालांचा अंतिम निर्णय आणि सगळ्यात शेवटी सत्तेचा हा नाजूक समतोल कसा साधला जातो यावर बोलूया. चला सुरू करूया. कोणतीही मोठी इमारत बघा, तिचा पाया मजबूत असायला लागतो, बरोबर? तसंच काहीसं आपल्या शासनाचं आहे. आणि हा पाया कुठे आहे? तो आहे आपल्या गावात, जिथे खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात होते. पण कधी विचार केलाय की एखादं गाव स्वतःला चालवतं कसं? म्हणजे इतक्या लोकांचे निर्णय घेतो कोण? हा प्रश्न अगदी साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर आपल्याला थेट लोकशाहीच्या मुळाशी घेऊन जातं. आणि याचं उत्तर आहे ग्रामसभा. आता ग्रामसभा म्हणजे काय? सोप्पं आहे. गावातल्या मतदार यादीत ज्या खुणाचं नाव आहे ते सगळे मिळून बनते ग्रामसभा. म्हणजे ही झाली गावाची आमाले सभा. आपल्या लोकशाहीचा सगळ्यात थेट, सगळ्यात मूळ प्रकार, जिथे प्रत्येक जण निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होऊ शकतो. ठीक आहे, ग्रामसभा तर झाली सगळ्या मतदारांची.
पण मग रोजचं काम कोण बघणार? त्यासाठीच तर असते ग्रामपंचायत. ग्रामसभा जे निर्णय घेते ते प्रत्यक्षात आणण्याचं काम ही पंचायत करते. म्हणजे कार्यकारी मंडळच म्हणा ना. आणि ग्रामसभेचे अधिकार काही कमी नाहीत हां. हे खूप महत्वाचं आहे. ते फक्त चर्चा नाही करत. गावाचा विकास कसा करायचा, कुठल्या योजनांना मंजुरी द्यायची, खर्चावर लक्ष ठेवायचं, एवढंच नाही तर समाजातले नियमसुद्धा ठरवू शकतात. आणि हो, विशेषतः आदिवासी भागांमध्ये तर त्यांच्या परंपरा जपण्याचा त्यांना खास अधिकार दिला गेला आहे. कमाल आहे. हे सगळं कागदावर तर ठीक आहे, पण हे निर्णय प्रत्यक्षात कसे उतरतात? पैशाशिवाय तर काहीच होत नाही. त्यासाठी असतो ग्रामनिधी. याच फंडमधून पंचायत सगळी कामं करते. जसे की रस्ते साफ करणं, विहिरींची डागडुजी करणं किंवा सार्वजनिक शौचालय बांधणं. म्हणजे बघा, बजेटसारखा मोठा शब्द थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडला जातो. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊ. गावात कारभार तर करायचा आहे, पण तो करणार कोण? म्हणजे पंचायतीचा सदस्य कोण होऊ शकतं, त्यासाठी नियम काय आहेत आणि कोण अपात्र ठरू शकतं ते बघूया. हे बघा, निवडणूक लढवायला पात्रता तशी खूप सोपी आहे. तुमचं नाव मतदार यादीत पाहिजे आणि वय 21 वर्षांपेक्षा जास्त. बस. पण घरी गंमत तर अपात्रतेच्या नियमांमध्ये आहे. म्हणजे तुम्ही पात्र असूनही काही कारणांमुळे बाद होऊ शकता. आणि ही कारणं ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. पंचायत कायद्याच्या कलम 14 मध्ये काय लिहिलंय बघा. जर तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही अपात्र. तुम्ही पंचायतीचा एखादा कर वेळेवर भरला नसेल तरी अपात्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या घरात शौचालय आहे आणि तुम्ही ते वापरता याचा दाखला दिला नाही तरीही तुम्ही अपात्र ठरू शकता. म्हणजे बघा, लोकप्रतिनिधींकडून किती विशिष्ट अपेक्षा आहेत. ओके, तर आपण आता गावाकडून थोडं वर येऊया. स्थानिक पंचायत आणि राज्याचं मोठं प्रशासन यांना जोडणारा एक धागा आहे, आणि तो म्हणजे भाषा, प्रशासनाची भाषा. हे अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार आपल्या राज्याची अधिकृत भाषा ही देवनागरी लिपीतील मराठी आहे. यामुळे संपूर्ण प्रशासनात एकवाक्यता येते, संवाद सोपा होतो. आणि हा नियम फक्त कागदावर नाहीये. याचा वापर कुठे कुठे अनिवार्य आहे? तर सरकारच्या सगळ्या कार्यालयांमध्ये, लोकांसोबतच्या पत्रव्यवहारात, विधानसभेत मांडल्या जाणाऱ्या बिलांमध्ये. इतकंच काय तर आपल्याला मिळणारे परवाने, प्रमाणपत्र आणि अगदी सरकारी वेबसाईट्स आणि ॲप्सवर सुद्धा मराठी बंधनकारक आहे. चला, आता आपण थेट आपल्या शासन व्यवस्थेच्या पिरामिडच्या टोकावर पोहोचलो आहोत, म्हणजे राज्यपाल. विधानसभेने एखादा कायदा पास केला की तो सरळ राज्यपालांकडे जातो. आणि इथे त्यांची भूमिका खूपच महत्वाची ठरते. तर जेव्हा एखादं बिल विधानमंडळातून पास होऊन राज्यपालांच्या टेबलवर येतं, तेव्हा घटनेच्या कलम 200 नुसार त्यांच्यासमोर 4 पर्याय असतात. 1. ते सरळ सही करून त्याला कायद्याचं स्वरूप देऊ शकतात. 2. ते सही करायला नकार देऊ शकतात, म्हणजे बिल तिथेच रद्द. 3. ते काही सूचना देऊन बिल पुन्हा विचार करण्यासाठी विधानसभेकडे परत पाठवू शकतात. आणि 4. ते बिल राष्ट्रपतींच्या निर्णयासाठी राखून ठेवू शकतात. हा तक्ता बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. जर राज्यपालांनी संमती दिली तर विधेयकाचा कायदा बनतो. संमती रोखली तर विधेयक संपतं. जर त्यांनी ते पुन्हा विचारासाठी परत पाठवलं आणि विधानसभेने ते पुन्हा तसंच किंवा बदल करून पास केलं तर मग मात्र राज्यपालांना सही करावीच लागते. आणि 4था पर्याय, राष्ट्रपतींसाठी राखीव. यात अंतिम निर्णय दिल्लीतून येतो, म्हणजे राष्ट्रपती घेतात. आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. राज्यपालांची ही जी भूमिका आहे, त्यामुळे सत्तेचा समतोल कसा राहतो आणि त्यात वादाचे मुद्दे कुठे निर्माण होतात. हे तर स्पष्ट आहे की आपल्या घटनेनुसार राज्यपाल हे राज्याच्या कायदे बनवण्याच्या प्रक्रियेतले एक प्रकारे गेटकीपर आहेत. त्यांच्या सहीशिवाय कायदा होऊच शकत नाही. पण याच अधिकाराच्या वापरावरून अनेकदा मोठे वाद निर्माण होतात. सरकारी आयोगाच्या विश्लेषणातलं हे एक वाक्य बघा. आज राज्यपालांना केंद्राचे एजंट म्हणून हिणवले जात आहे. यातच सगळं आलं. कारण राज्यपालांची नेमणूक केंद्र सरकार करतं. त्यामुळे अनेकदा असा आरोप होतो की ते राज्याच्या निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात जाऊन केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतात. आणि हाच तो सत्ता संतुलनातला सगळ्यात नाजूक आणि वादग्रस्त मुद्दा आहे. तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्राची शासन व्यवस्था अगदी गावातल्या ग्रामसभेपासून ते थेट राज्यपालांपर्यंत कशी काम करते.
प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग आणि सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो. पण तरीही एक प्रश्न मागे उरतोच की आपल्या संघराज्य पद्धतीत लोकांनी निवडून दिलेल्या राज्याच्या सरकारची इच्छा कुठे संपते आणि केंद्राची देखरेख कुठून सुरू होते.